हरे कृष्ण. कुठल्याही एका वैष्णव साधू संताबद्दल समजण्यापूर्वी आपल्याला एक थोडी पार्श्वभूमी तयार करायला लागेल. एखाद्या सोन्याचा दागिना जर आपल्याला नीट समजायचा असेल तर त्याची पार्श्वभूमी जर काळ्या रंगाची किंवा सावळ्या रंगाची असेल तर तो सोन्याचा जो शुभ्र रंग आहे तो जरा उठून दिसतो. तशाच प्रकारे श्रील प्रभुपादांना समजण्यासाठी श्रील प्रभुपादांची पार्श्वभूमी किंवा आपण सध्या या क्षणात कुठे आहोत, आपली काय परिस्थिती आहे हे समजून घेणं पण खूप महत्वाचं आहे. म्हणून आपल्या सर्व बालमित्रांना उद्देशून मी काही गोष्टी मांडणार आहे. साधारणपणे कुठल्याही एका साधारण व्यक्तीचे संस्कृत भाषेमध्ये सांगितले 4 दोष असतात. त्यातला पहिला दोष आहे कर्णापाटव. कर्णापाटव म्हणजे आपले जे इंद्रिय आहेत ते सीमित आहेत, त्याच्या काही मर्यादा आहेत. आणि कारण या इंद्रिय सीमित आहेत आणि मर्यादित आहेत म्हणून आपल्याला योग्य ते ज्ञान कधी प्राप्त होत नाही. जसं आपले डोळे आपण ज्या कमऱ्यामध्ये बसलो त्या भिंतीच्या पलीकडे बघू शकत नाही, पण त्या भिंतीच्या पलीकडे पूर्ण एक मोठं जग आहे. कधी जर ढग असतील तर ढगामुळे आपण सूर्याला बघू शकत नाही, पण त्या ढगापलीकडे सूर्य आहे. अशाच प्रकारे आपण हे समजू शकतो की आपले इंद्रिय सीमित असल्या कारणाने अनेक गोष्टी आपल्याला नीट कळत नाहीत आणि आपल्याकडून त्या नीट समजल्या जात नाहीत. तर याला म्हणतात प्रमाद. कारण कारणापाटव आहे त्याच्यामुळे प्रमाद, आणि कारण प्रमाद आहे त्याच्यामुळे तिसरा दोष आहे तो आहे भ्रम. भ्रम म्हणजे आपल्याकडून चुका होण्याची एक शक्यता असते किंवा आपल्याकडून एक तो कल असतो की आपण अनेक चुका करू शकतो. आणि कर्णापाटव, प्रमाद आणि भ्रम यानंतर चौथा जो आपला दोष आहे त्याला म्हणतात विप्रलिप्सा. विप्रलिप्सा म्हणजे कारण मी भ्रमात आहे, कारण माझ्याकडून चुका होत आहेत, मला ते झाकायची इच्छा होते. मला सगळ्यांसमक्ष हे स्वीकार नाही करायचं आहे की माझ्या इंद्रिया सीमित आहेत, मला योग्य ज्ञान प्राप्त नाही आहे आणि माझ्याकडून चुका होऊ शकतात. तर फसवणूक करण्याची प्रवृत्ती त्याला म्हणतात विप्रलिप्सा. म्हणून कुठल्याही एका साधारण व्यक्तीमध्ये अधिकांश आपण म्हणू शकतो 99% लोकांमध्ये कर्णापाटव, त्याच्यामुळे प्रमाद, त्याच्यामुळे भ्रम आणि आपली ही सीमित परिस्थिती स्वीकार न करण्याची एक प्रवृत्ती, त्याच्यामुळे फसवणूक करण्याची प्रवृत्ती त्याला म्हणतात विप्रलिप्सा. तर या जगाची वास्तविक परिस्थिती, आपल्या अस्तित्वाची वास्तविक परिस्थिती जर आपल्याला खरोखर समजून घ्यायची असेल तर आपल्याला 4 दोषांपलीकडे जायला लागेल. आणि म्हणून वेद जे परमेश्वराकडून प्राप्त झालेलं प्रामाणिक ज्ञान आहे ते या 4 दोषांच्या पलीकडे. म्हणून वेदांना म्हटलं जातं अपौरुषेय. पुरुष म्हणजे आपण सर्व व्यक्ती आणि अपौरुषेय म्हणजे कुठल्याही साधारण व्यक्तीच्या पलीकडे, ज्याचा स्रोत कुठलाही साधारण व्यक्ती नव्हे तर पुरुष उत्तम. 15व्या अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम योग. तर पुरुषोत्तम, पुरुष या वेदांचा स्रोत नाहीये, पुरुषोत्तम आहे, सर्वात उत्तम पुरुष आहेत ते म्हणजे श्रीकृष्ण. तर समजा सर्वसाधारण व्यक्ती हा नेहमी दोष घेऊन चालत असतो आणि त्यामुळे वैज्ञानिक पण जेव्हा काही तत्वज्ञान मांडतात तेव्हा 2 वर्षांनी, 4 वर्षांनी, 10 वर्षांनी त्याची पुनरावृत्ती सांगतात की नाही तेव्हा जे ज्ञान दिलं होतं त्यामध्ये एक थोडा बदल आहे आणि आता आम्ही हे संशोधन करून काढलंय म्हणून आताचं नवीन जे ज्ञान आहे ते हे. अशा प्रकारे नेहमी नवीन 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 आवृत्ती येतच असते, पुस्तकं नेहमी बदलतच असतात. पण गेल्या 5000 वर्षांपासून भगवद्गीता काही बदलली नाहीये आणि भगवद्गीतेला एक श्लोक किंवा एक शब्द किंवा एक अक्षर हे बदलला नाही. मग 5000 वर्षापूर्वी जी संस्कृती होती, 5000 वर्षापूर्वी जी सृष्टी होती
जो समाज होता, जी संस्कृती होती, आणि आजचा समाज, आजची संस्कृती, आजची परिस्थिती यामध्ये किती अंतर आहे. आज आपण बघतो टेक्नॉलॉजी दर 2 वर्षांनी बदलते. 3-4 वर्ष आधी घेतलेला फोन आज जेव्हा तुम्ही अपडेट करायला जाता, तेव्हा ते सांगतात, हा जो ऍप आहे हा तुमच्या फोनवर इन्स्टॉल होऊ शकत नाही, कारण तुमचा फोन हा जुना फोन आहे. त्याच्यानंतर बरेच सॉफ्टवेअर बदललेले आहे. 3 वर्षामध्ये आपला जो महागडा फोन होता तो बिनकामाचा झाला. तो आता काही कामाचा नाहीये आणि आता एकच त्याचा फायदा असतो, तो म्हणजे फोटो काढणे. पण जर खरोखर आपल्याला चांगले ऍप वगैरे जर पाहिजे असतील, चांगलं काही काम करायचं असेल, तर नवीन फोन घेणं हे अत्यावश्यक होतं. पण श्रीकृष्णांनी आपल्याला जे वेद दिले, श्रीकृष्णांनी आपल्याला जे भगवद्गीता, भागवत जे दिलंय, ते गेल्या कित्येक हजारो वर्षांपासून बदललं नाहीये. तर याच्यावर आपण कधी मनन केलं का? बालमित्रांनो, जेव्हा तुमचे शाळेतले पुस्तकं पण आवृत्ती 1, आवृत्ती 2, आवृत्ती 3 अशा प्रकारे बदलत असतात. तुम्ही याच्यावर कधी हा प्रश्न विचारला का? की श्रील प्रभुपादांनी आपल्याला जी पुस्तकं दिली आहेत, त्याची दुसरी आवृत्ती का नाही निघत आहे? श्रीमद भागवतम श्रील प्रभुपादांनी दिलं, श्री चैतन्य चरितामृत प्रभुपादांनी दिलं, त्याची दुसरी आवृत्ती किंवा त्याची तिसरी आवृत्ती का नाही निघत आहे? याचा अर्थ श्रीकृष्णांनी आपल्याला मूळ संस्कृत भाषेमध्ये वेद दिलेत, ज्ञान दिलंय, जीवनावश्यक तत्व दिलेत आणि ते कधीच बदलले नाहीयेत. आणि आपलं जे भौतिक फिजिक्स, केमिस्ट्री, जीवनशास्त्र, बायोलॉजी जे काही असेल ते सतत बदलतंय. तर ठीक आहे, श्रीकृष्णांचे शास्त्र, श्रीकृष्णांचे वेद आणि भौतिक ज्ञान यामध्ये काही तुलना नव्हे. पण मला एक सांगा, जर श्रीकृष्णांनी ज्ञान दिलंय, श्रीकृष्णांकडून जे ज्ञान आलंय ते श्रीकृष्णांकडून आलंय, ते तर परमेश्वर आहेत. तर त्यांच्याकडून प्राप्त झालेलं ज्ञान हे अपौरुषेय आहे आणि त्याच्यामध्ये कधीच काही चुका नसणार. पण त्या ज्ञानाचं जेव्हा श्रील प्रभुपादांनी आपल्या दैनंदिन रोजच्या भाषेमध्ये भाषांतर केलंय, त्या भाषांतरमध्ये बदल व्हायला पाहिजे का? श्रीकृष्ण तर परमेश्वर आहेत, पण श्रील प्रभुपाद परमेश्वर नव्हेत. परमेश्वराच्या दिलेल्या ज्ञानामध्ये कधी फरक नाही पडत, पण परमेश्वराने दिलेल्या ज्ञानाचं जे भाषांतर आहे त्याच्यामध्ये फरक पडू शकतो का? होय आणि नाही. जर परमेश्वराने दिलेलं अपौरुषेय ज्ञान जर एखाद्या साधारण व्यक्तीने, बद्ध जीवात्म्याने जर भाषांतरित केलं, तर त्यामध्ये पण 4 दोष येणार. कारण शेवटी भाषांतर करताना तो त्याच्या बुद्धीने शब्द वापरणार, तो त्याच्या बुद्धीने वाक्य रचना करणार. पण जर श्रीकृष्णांनी दिलेलं अपौरुषेय ज्ञान याचं भाषांतर जर एखाद्या कुठल्या अशा शुद्ध व्यक्तीने जर केलं, तर मात्र त्या भाषांतरामध्ये फरक नाही पडणार. त्या भाषांतराची दुसरी आवृत्ती, तिसरी आवृत्ती, चौथी आवृत्ती दर 3 वर्षांनी नवीन आवृत्ती नाही येणार. का बरं? कारण जशा प्रकारे श्रीकृष्णांचे मूळ संस्कृत श्लोक हे अपौरुषेय आहे, तशाच प्रकारे या शुद्ध भक्ताची सिलेक्शन ऑफ वर्ड्स, शब्द शोधून काढणे किंवा त्यांची वाक्य रचना किंवा त्या ज्ञानाचा आजच्या आधुनिक युगामध्ये दैनंदिन जीवनामध्ये काय तात्पर्य आहे, हे सैद्धांतिक स्तरावर श्रीकृष्णांच्या विचारांशी पूर्णपणे एक रूप आहे किंवा समरस आहे. पण श्रीकृष्णांना जे ज्ञान द्यायचं होतं आणि एक शुद्ध भक्त ज्या प्रकारे आपल्या दैनंदिन भाषेमध्ये ते ज्ञान म्हणतात, हे जर समरस असेल, तर जशा प्रकारे श्रीकृष्णांच्या गीतेची दुसरी आवृत्ती नाहीये, श्रीकृष्णांच्या भागवताची दुसरी आवृत्ती नाही आहे, तशाच प्रकारे श्रील प्रभुपादांच्या केलेल्या भाषांतराचीही 1977 नंतर 2021 पर्यंत दुसरी, तिसरी, चौथी आवृत्ती नाहीये. या एका छोट्याशा गोष्टीवरून आपल्याला लक्षात येईल की ज्या प्रकारे श्रीकृष्णांचे शब्द हे अद्वितीय आहेत, तशाच प्रकारे त्यांच्या शुद्ध भक्त श्रील प्रभुपादांचे शब्द हे अद्वितीय आहेत. म्हणून श्रीकृष्ण 4थ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये सांगतात आपल्याला, हे अर्जुना, मी मूळतः या सृष्टीच्या सुरुवातीला सूर्यदेव
ज्यांच्यामुळे या सृष्टीमध्ये ऊर्जा वितरित होते, ज्यांच्याशिवाय ही सृष्टी चालू शकत नाही, त्यांना मूळ व्यक्तीला मी हे ज्ञान दिलं होतं. पण काळाच्या प्रभावाने ही जी गुरु शिष्य परंपरा आहे ती नष्ट झाली. स काले नेह महता योगो नष्ट परंतप. ज्ञान कधी नष्ट होत नाही, पण ज्ञान वितरित करण्याचं माध्यम नष्ट होऊ शकतं. भगवद्गीतेचं ज्ञान कधी नष्ट होऊ शकत नाही, पण भगवद्गीता ज्या पुस्तकाच्या रूपामध्ये आपल्या घरी उपस्थित आहे, ती भगवद्गीता हरवू शकते. आई, मी ती भगवद्गीता कुठे ठेवली होती? अरे, तू त्या कपाटात ठेवली होती, कपाटात बघ. पण कपाटात पूर्ण चाळून बघितलं आई, मला ती भगवद्गीता मिळाली नाही. याचा अर्थ भगवद्गीता नष्ट झाली का? नाही. भगवद्गीतेचं ज्ञान नष्ट नाही झालं, पण भगवद्गीता ज्या पुस्तकात लिहिली होती, ते पुस्तक आता दिसेनासं झालंय. याच उदाहरणाचा आधार घेऊन आपण समजू शकतो, की जेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, की गुरु शिष्य परंपरा नष्ट झाली. गुरु शिष्य परंपरा नष्ट नाही झाली. गुरु शिष्य परंपरा ज्या माध्यमाने टिकवून ठेवली होती, ते माध्यम कारण भौतिक होते. कागद ही भौतिक वस्तू आहे. पुस्तक हे एक भौतिक वस्तू आहे. त्याच्यावरची शाई ही एक भौतिक वस्तू आहे. तर पुस्तकावरची शाई पुसल्या जाऊ शकते, पुस्तकातले पानं फाटू शकतात किंवा अख्खं पुस्तक कधीतरी दिसेनासं होऊ शकतं. कधी कुठेतरी पडतं, कधी विहिरीत पडतं, कुठेही काही होऊ शकतं. अशाच प्रकारे कधी कधी गुरु शिष्य परंपरा नाहीशी होते, पण ज्ञान कधी नष्ट होत नाही. पण श्रीकृष्ण म्हणतात, आज मी अर्जुना तुझ्यापासून एक नवीन गुरु शिष्य परंपरा सुरू करतो. त्याच प्रकारे श्रील प्रभुपदांच्या पूर्वी पण भगवद्गीता होती. श्रील प्रभुपदांच्या पूर्वी पण श्रीमद भागवत होतं. श्रील प्रभुपदांच्या पूर्वी पण श्री चैतन्य चरितामृत होतं. पण अभाव किंवा आपण म्हणू शकतो दिसेनासं झालं. आणि अशा या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारे श्रीकृष्णांनी मोठा बाऊ न करता अर्जुनाला सांगितले, मी एक नवीन गुरु शिष्य परंपरा तुझ्यापासून पुन्हा एकदा सुरू करतो. त्याच प्रकारे श्रील प्रभुपादांनी पण त्यांचे भाषांतर देऊन, त्यांचे स्वतःचे तात्पर्य देऊन एका अर्थाने श्रीकृष्णांच्या ज्ञानाच्या वृक्षाला एक नवीन फांदी, एक नवीन शाखा तयार केली. श्री चैतन्य चरितामृताच्या एका तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात, मी इंग्रजीत वाचले ते पुस्तक म्हणून अनेक वेळा मी बोलताना इंग्रजी शब्द येतील. म्हणतात इस्कॉन ब्रँच. तर म्हणतात श्री चैतन्य चरितामृताचं, श्री चैतन्य महाप्रभूंचं जे वृक्ष आहे, त्याच्या दोन प्रमुख शाखा आहेत, श्री अद्वैत प्रभू आणि श्री नित्यानंद प्रभू. आणि नंतर मग त्याला अनेक अनेक उपशाखा आहेत. पण म्हणतात त्याच्यातलीच अजून एक अशी एक छोटीशी शाखा आहे, ती आहे इस्कॉनची शाखा. तर श्रील प्रभुपादांनी त्या श्री चैतन्य महाप्रभूंच्या झाडावर एक नवीन शाखा तयार केली. एका अर्थाने आपण म्हणू शकतो एक नवीन गुरु शिष्य परंपरा त्यांनी सुरुवातीला एक सुरुवात केली. तर याला खूप अधिक महत्व आहे, की ज्ञान आधीपासून होतं, पण तेच ज्ञान जेव्हा दिसेनासं झालं होतं, तेव्हा योग्य शब्दांमध्ये, योग्य वाक्य रचनेत, योग्य प्रकारे त्याचा गाभा न हरवता त्याच्या गाभ्याला टिकवून ठेवून कशा प्रकारे आपण आधुनिक समाजात, आधुनिक विचारसरणीला पटेल अशा प्रकारे आपण मांडू शकतो. तर श्रील प्रभुपादांनी अशा प्रकारे नवीन समाजाला पटेल असे काय काय शिकवणी दिल्या आहेत. भगवद्गीतेमध्ये एका तात्पर्यामध्ये 6व्या अध्यायाच्या श्लोक क्रमांक 34 मध्ये कठ उपनिषदातली मूळ काही श्लोक दिलेत. आणि त्या श्लोक कशाचे आहेत माहितीये? आपण अनेक वेळा जे ऐकलंय, हे शरीर एका रथासारखं आहे, मन ही लगाम आहे, 5 घोडे हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, आणि रथ चालवणारा जो सारथी आहे तो बुद्धी आहे, आणि मागे बसलेला जो व्यक्ती आहे तो आहे आत्मा. आणि कधी कधी जेव्हा इंद्रिय या बे काही त्यांच्यावर काही आवरण नाहीये, त्यांच्यावर काही नियंत्रण नाहीये आणि नुसत्या पळतायत, त्यावेळी किती भयावह परिस्थिती होती. तर या उदाहरणामध्ये रथाची एक उपमा दिली आहे. त्याला प्रभुपादांनी आपल्याला जेव्हा
आपण शरीर नाही आहोत, आपण आत्मा आहोत, हे तत्व सांगितलं, तेव्हा आपल्याला कधी पण रथाची उपमा दिलेली मी नाही ऐकली कधी. पुस्तकांमध्ये कठ उपनिषदेतले ते जे श्लोक आहेत ते दिलेत, पण बोलताना नेहमी श्रील प्रभुपाद म्हणायचे, की जशा प्रकारे एका कारमध्ये कार एक यंत्र आहे आणि त्याच्यामध्ये एक ड्रायव्हर बसलेला असतो, तशाच प्रकारे हे शरीर ते कार रूपी यंत्र आहे आणि आपण त्याच्यामध्ये आत्मा आहोत, आपण त्याचे ड्रायव्हर आहोत. तर हे कार आणि ड्रायव्हरचं जे उदाहरण आहे, हे कुठल्या उपनिषदातलं आहे? अर्थातच हे उदाहरण 21व्या शतकातलं आहे आणि त्यामुळे एकाही उपनिषदातलं नाहीये. श्रील प्रभुपादांना जेव्हा पाश्चात्य देशांमध्ये मूर्तीपूजा शिकवायची होती, तेव्हा त्यांना एक उदाहरण तिथे द्यावं लागलं. तेव्हा म्हणाले, पोस्टाचं डिपार्टमेंट असतं, टपाल खातं. आणि त्या टपाल खात्याचा एक पोस्ट बॉक्स असतो, जो शहरामध्ये वेगवेगळ्या विविध ठिकाणी असतो. आणि आपल्याला जेव्हा एका व्यक्तीला पत्र पाठवायचं असतं, तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्याच्या हातामध्ये ते पत्र न देता आपण त्या पोस्ट बॉक्समध्ये टाकतो. आणि पोस्ट डिपार्टमेंटचे जे व्यक्ती आहेत, ते योग्य वेळी येणार, आपल्या पोस्ट बॉक्स मध्ये टाकलेल्या पत्राला घेऊन जाणार आणि बरोबर त्या पत्त्यावर देऊन सोडणार. प्रभुपादांनी हे उदाहरण वापरलं पाश्चात्य देशांतल्या लोकांना मूर्तीपूजेचं महत्व समजण्यासाठी. म्हणाले, आपण जेव्हा भगवंतांप्रती काही सेवा अर्पण करतोय, ती त्या एक पत्रासारखी आहे. पण भगवंत हे वैकुंठात आहेत. पण त्याच डिपार्टमेंटनी, त्याच व्यक्तीने आपलं एक प्रतिरूप इथे तयार केलेलं आहे, ज्याला आपण पोस्ट बॉक्स समजू शकतो. आणि जेव्हा आपण आपली सेवा, आपलं स्नेह, आपला भोग, आपले तयार केलेले वस्त्र हे या पोस्ट बॉक्सला अर्पण करतो, तर तेच सर्व स्नेह, तेच प्रेम, तोच भोग, तेच वस्त्र वैकुंठातल्या परमेश्वरापर्यंत आपोआप जातात. पण हे समजवण्यासाठी आपल्याला पोस्ट बॉक्सचं उदाहरण दिलं. तर हे पोस्ट बॉक्सचं जे उदाहरण आहे, हे कुठल्या उपनिषदात असेल किंवा कुठल्या पुराणात असेल? नाही, हे श्रील प्रभुपादांचं स्वतःचं उदाहरण आहे. श्रील प्रभुपाद जेव्हा एकदा न्यू वृंदावन इथे आले होते, तेव्हा त्यांनी श्री श्री राधा वृंदावन चंद्र यांचे दर्शन घेतले. साष्टांग दंडवत प्रणाम केल्यानंतर जेव्हा उभे राहिले, तेव्हा श्रील प्रभुपादांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते आणि म्हणाले, श्री श्री राधा वृंदावन चंद्र हे किती सुंदर आहेत आणि तुमच्या अमेरिकेतल्या या एका मंदिरामध्ये तुमच्याकडून सेवा स्वीकारण्यासाठी इथे उपस्थित झाले आहेत. तुम्ही सर्वजण यांची खूप छान सेवा करा. आणि 2 मिनिटं थांबून श्रील प्रभुपाद म्हणाले, आपल्या या मार्गात 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पंचरात्री की विधी आणि भागवत विधी. पंचरात्री की विधी म्हणजे नारद मुनींनी दिलेलं विधी शास्त्र आहे, त्याला म्हणतात श्री नारद पंचरात्र. श्री नारद पंचरात्र या पुस्तकामध्ये नारद मुनींनी सांगितलंय की परमेश्वराच्या अर्चा विग्रहांची आपण सेवा कशा प्रकारे करायला पाहिजे, त्यांची आरती आपण कशी करायला पाहिजे. तर प्रभुपादांनी इस्कॉन मध्ये जी आरती पद्धती दिली आहे ती श्री नारद पंचरात्र मधून दिली आहे. तर ती जी विधी आहे त्याला म्हणतात पांचरात्री की विधी. आणि दुसरी आहे भागवत विधी. भागवत विधी म्हणजे श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, या ज्या 9 विधा भक्ती आहे त्याला म्हणतात भागवत विधी. श्रील प्रभुपादांनी सांगितलं, परमेश्वराला प्रसन्न करायचे असतील तर या दोन्ही विधी महत्वपूर्ण आहेत. जरी आपण म्हणतो की युग धर्म हरिनाम संकीर्तन आहे, पण आपण हरिदास ठाकूरांच्या स्तरावर नव्हे की आपण केवळ हरिनाम करू. आपण रूप गोस्वामींचे अनुयायी आहोत, आपण रूपानुग आहोत. आणि रूप गोस्वामींनी केवळ हरिनाम केलं का? रूप गोस्वामींनी श्री श्री राधा गोविंद यांची स्थापना केली आणि श्री श्री राधा गोविंद यांची सेवा पण स्थापित केली. आपण श्रील सनातन गोस्वामींचे पण अनुयायी आहोत. श्रील सनातन गोस्वामींनी केवळ हरिनाम घेतलं का? त्यांनी श्री श्री राधा मदन मोहन यांची स्थापना केली आणि त्यांची सेवा स्थापना केली. श्रील गोपाल भट्ट गोस्वामी यांनी श्री राधा रमण यांची स्थापना केली. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी श्री श्री राधा गोकुलानंद यांची स्थापना केली. श्रील जीव गोस्वामी यांनी श्री श्री राधा दामोदर यांची स्थापना केली. अर्थातच या सर्व आचार्यांनी पूर्णपणे जाणून श्री चैतन्य महाप्रभूंचे प्रथम शिष्य, प्रथम स्तरावर असलेले शिष्य षड गोस्वामी आहेत. पण या षड गोस्वामींनी मूर्तींची स्थापना केली आणि त्या मूर्तींची सेवा याला प्राधान्य दिलं. तर यातून श्रील प्रभुपाद
आपल्याला सांगतायत की पांचरात्री की विधी ही खूप महत्वाची आहे. आणि आपण कधीही असं समजू नये की मूर्तीपूजा ही साधारण लोकांसाठी आहे. आपण उच्च स्तरावरचे वैष्णव आहोत. आपण केवळ भागवत विधी फॉलो करूया. तर श्रील प्रभुपादांनी सांगितलं पांचरात्री की विधी आणि भागवत विधी या दोन्ही महत्वाच्या आहेत. आणि नंतर म्हणाले की या दोन विधी एक आगगाडी चालते दोन रुळांवर, तशा प्रकारे हे आपल्या भक्तीच्या आगगाडीचे दोन रूळ आहेत. आणि म्हणाले आपण या एका कुठल्याही रुळाकडे जर दुर्लक्ष केलं तर आपल्या भक्तीची आगगाडी ही घसरणार. तर हे भक्तीची आगगाडी आणि त्याचे दोन रूळ हे उदाहरण आपल्याला कुठल्या उपनिषदात किंवा कुठल्या पुराणात सापडेल नाही. हे श्रील प्रभुपादांचं स्वतःचं उदाहरण आहे. कारण आगगाडी, कार, पोस्ट बॉक्स हे सगळे 21व्या शतकातल्या गोष्टी आहेत. 4थ्या स्कंधामध्ये ध्रुव महाराजांना नारद मुनी शिकवण देतात आणि तेव्हा म्हणतात की आपण रेतीमध्येही भगवंतांचं रूप स्थापित करू शकतो आणि त्यांची सेवा करू शकतो. आपण स्फटिकामध्ये परमेश्वराचं रूप स्थापित करू शकतो आणि त्याची सेवा करू शकतो. त्याच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात बघा, सर्व वैष्णवांना सर्व वाचकांना उद्देशून म्हणतायत इथे नारद मुनींसारखे श्रेष्ठ वैष्णव आपल्याला काय सांगतायत, देश काल विभागवित. नारद मुनी म्हणतात परमेश्वराच्या मूर्तींची पूजा खूप उत्कृष्ट स्तरावर करायला पाहिजे, पण परिस्थिती, स्थान आणि व्यक्ती याला अनुसरून केली पाहिजे. एका छोट्याशा ठिकाणी जर आपण खूप महागडी सेवा करायला गेलो तर त्याच्यामध्ये कष्ट होऊ शकतात. म्हणून परिस्थिती अनुसार करायला पाहिजे. देश काल विभागवित. आणि त्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की इस्कॉन संस्थेच्या पूर्वी पाश्चात्य देशांमध्ये कधी मूर्तीपूजा नव्हती वैदिक पद्धतीने. कुठल्याही मशिदीत मूर्ती नसते आणि कुठल्याही चर्चमध्ये कधी मूर्ती नसते. मूर्ती ही केवळ वैदिक संस्कृतीत आहे. त्याच्यामुळे पाश्चात्य देशांमध्ये मूर्तीपूजा असण्याचा काही चान्सच नव्हता. पण श्रील प्रभुपाद म्हणतात आता इस्कॉन संस्थेने संपूर्ण विश्वात विशेष पाश्चात्य देशांमध्ये ही मूर्तीपूजा स्थापित केली आहे. पण नारद मुनींच्या म्हणण्यानुसार जेव्हा आपण पाश्चात्य देशांमध्ये मूर्तीपूजा करतोय तर तेव्हा आपण परिस्थिती अनुसार ती सेवा करायला पाहिजे. श्रील प्रभुपाद नेहमी म्हणायचे, आपल्या शिष्यांशी बोलताना म्हणायचे, जेव्हा मी भारतात कधी माझ्या गुरुबंधूंना भेटतो तेव्हा माझे गुरुबंधू नेहमी मला प्रश्न विचारतात, हे नाही झालं, ते नाही झालं, तुम्ही हा नियम पालन नाही केला, तुम्ही तो नियम पालन नाही केला. पण प्रभुपाद नेहमी आपल्या जवळच्या शिष्यांना जवळ घेऊन बोलवायचे. पण त्यांना हे लक्षात येत नाही की आजपर्यंत अमेरिकेत राधाकृष्णांची सेवा सुरू नव्हती. ज्या इंग्रजांनी भारतावर राज्य केलं त्यांच्या राजधानी लंडनमध्ये राधाकृष्णांचं मंदिर नव्हतं. म्हणून आतापर्यंत पांचरात्री की पूजेचे जे काही नियम विधी आपल्याला सांगितली आहे ती भारत देशातली आहे. ती भारत वर्षातल्या संस्कृती अनुसार त्या लोकांना जमेल अशी आहे. पण जर आपल्याला पृथ्वी ते अचेत नगरादी ग्राम सर्वत्र होईवे प्रचार होईवे मोर नाम, संपूर्ण पृथ्वीवर जर प्रचार करायचा असेल त्या ठिकाणच्या परिस्थितीला अनुसरून आपल्याला निर्णय घ्यायला लागतील. प्रभुपाद असं आपल्या शिष्यांना जवळ घेऊन म्हणायचे, पण माझ्या गुरुबंधूंना नेहमी माझ्या या प्रचार कार्यांमध्ये केवळ दोषच दिसतात. तर अशा प्रकारे श्रील प्रभुपाद हे काही असाधारण व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या भावना नाहीयेत अशातला भाग नाही. आपण जे श्रील प्रभुपादांचे अनुयायी आहोत आपल्याला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली पाहिजे आणि आपण ती स्वीकारली पाहिजे. श्रील प्रभुपाद जरी श्रीकृष्णांचे सेनापती भक्त आहेत पण एक व्यक्ती आहेत आणि म्हणून त्यांच्या भावना आहेत आणि म्हणून त्यांची काही बुद्धी आहे, त्यांचं काही दृष्टिकोन आहे. आणि आपण कारण इस्कॉन मध्ये श्रील प्रभुपादांचे अनुयायी आहोत, जर आपण श्रील प्रभुपादांच्या भावना समजून नाही घेतल्या
जर आपण श्रील प्रभुपादांचा दृष्टिकोन समजून नाही घेतला तर आपण कुठेतरी आपल्या त्यांच्या प्रतीच्या सेवेमध्ये कमी पडलो. तर श्रील प्रभुपादांची ही आधुनिक संस्कृतीला जी एक देणगी आहे, नवीन नवीन उदाहरण देणे आणि देश काल विभागवित सेवा शिकवणे, हे आपण श्रील प्रभुपादांकडून शिकायला पाहिजे. पण जेव्हापर्यंत आपण हे समजू शकत नाही की श्रील प्रभुपादांना हे सगळं आपल्याला देण्यासाठी काय संघर्ष आले, तेव्हापर्यंत आपल्याला त्याची किंमत राहणार नाही. श्रील प्रभुपादांनी आपल्या शिष्यांना एक उदाहरण दिलं होतं. म्हणतात एक इंग्रज जेव्हा भारतावर राज्य करायचे तेव्हा त्यातले एक इंग्रज एक मोठे पदावर एक साहेब होते आणि त्यांना एकदा इच्छा झाली की हे तुम्ही फणस जे खाता ना, मला फणस खायचा आहे. तर त्याच्या घरी जो एक भारतीय नोकर होता तो झाडावर चढला. फणसाचं झाड काय सोपं नसतं चढण्यासाठी, त्याने तो असा एवढा वजनी फणस कापला, खाली घेतला, चाकूला तेल लावलं, त्याला कापला, त्याच्यातून ते गरे काढले. ते गरे काढता काढता हात पूर्ण त्याचे चिकट झाले. त्याच्यातली जी बी होती ती बाहेर काढली आणि त्या फणसाचा जो बाहेरचा छान चविष्ट जो भाग असतो तो त्यांनी एका ताटावर ठेवला आणि त्याच्यावर काही प्रमाणात मध टाकलं आणि म्हणाला, साहेब हे घ्या, तुमच्यासाठी तयार केलेलं आहे. तर हा म्हणाला, अरे हे काय? म्हणतो, साहेब तुम्हाला फणस पाहिजे होता म्हणून मी फणस तयार करून दिलाय. तो म्हणतो, हा फणस नाही पाहिजे मला, मला तो झाडावरचा फणस पाहिजे. तर या भारतीय माणसाने त्यांना समजावून सांगितलं की तो झाडावरचा जो फणस आहे तो खूप मोठा फळ आहे आणि त्या फणसापासूनच हे सगळं मी तयार केलंय, पण मध्ये खूप मेहनत होती. ती मेहनत मी तुमच्यासाठी केली, तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी केली. पण त्या माणसाला, इंग्रजाला ते पटेना की तो जो असा काटेरी जो फणस दिसतोय, फळ दिसतोय झाडावर, तो आणि हा असा मऊ मऊ जो स्वादिष्ट पदार्थ आहे हा एकच आहे. तो शेवटपर्यंत त्यांनी ते स्वीकार नाही केला. दुसऱ्या दिवशी त्या भारतीय माणसांनी यालाच झाडावर चढायला लावलं, तो फणस काढायला लावला, त्याला कापायला लावलं, त्याचे हात सगळे खराब झाले आणि तरी करून त्यांनी जेव्हा खायचा प्रयत्न केला तेव्हा तो चिकटपणा त्याच्या दाढीला लागला आणि शेवटी त्याची दाढी त्याला शेविंग करायला लागली. मग त्याला कळलं की माझ्या या भारतीय माणसाने, माझ्या घरातल्या या नोकराने किती मेहनत करून मला तोच फणस एका सोप्या पद्धतीने दिला होता, पण मला त्याची जाणीव नाही, मला त्याच्या प्रती कृतज्ञता नाही, म्हणून मी असा फसलो. आज आपण सर्व भारतीयांची ही परिस्थिती आहे की आपल्या ऋषी मुनींनी, आपल्या पूर्वजांनी आपल्याला जे वेदशास्त्र दिले, जी गीता दिली, जे रामायण दिलं, जे भागवत दिलं, ते एका अर्थाने त्याच फणसासारखं आहे, पण ते झाडावरचं फणस आहे. आणि श्रील प्रभुपाद अशा प्रकारचे ते एक विशेष आचार्य आहेत ज्यांनी स्वतः कष्ट करून स्वतःच्या शुद्धतेच्या आधारावर तो फणस कापून काढला, त्याला कापलं, त्याच्यामध्ये जे काही क्लिष्ट गोष्टी होत्या त्या त्यांनी स्वतः केल्या. जिथे जिथे फसणं होऊ शकत होतं, त्यांचे हात खराब होऊ शकत होते, तिथे त्यांनी दक्षता पाळली आणि आपल्यासाठी छान तो स्वादिष्ट पदार्थ ठेवलाय. पण आपल्याला जर हे माहित नसेल की हा स्वादिष्ट पदार्थ आपल्या प्लेटवर येण्यापूर्वी तो काटेरी एवढा मोठा फळ झाडावर असतो आणि अनेक अनेक त्रास सहन करून आपल्या प्लेटवर हा फणस आलाय, तर आपल्याला त्याची किंमत राहणार नाही. म्हणून श्रील प्रभुपादांबद्दल काहीही दोन शब्द ऐकण्यापूर्वी आपल्याला हे माहिती पाहिजे की श्रील प्रभुपादांनी किती मोठी एक भूमिका केलेली आहे की त्यांनी श्रीकृष्णांचं ज्ञान आधुनिक उदाहरणांमध्ये, आधुनिक संस्कृतीला जमेल, पटेल अशा भाषेमध्ये आपल्या समोर प्रस्तुत केलंय. श्रील भक्तिविनोद ठाकूर अशा श्रेष्ठ वैष्णवांबद्दल जेव्हा दोन शब्द बोलतात तेव्हा आपल्याला सांगतात, श्री चैतन्य महाप्रभूंच्या गुरु शिष्य परंपरेतील जे भक्त आहेत हे खरोखर अद्वितीय आहेत. त्यांच्यापेक्षा जास्ती या ब्रह्मांडाचं हित करणारा व्यक्ती असू नाही शकत. श्री चैतन्य महाप्रभूंच्या गुरु शिष्य परंपरेतले जे शुद्ध भक्त आहेत ते कसं हित करतात?
ते एका देशाचं हित करून दुसऱ्या देशाचं नुकसान नाही करत. श्री चैतन्य महाप्रभूंच्या परंपरेतील जे व्यक्ती आहेत, ते या ब्रह्मांडाला सर्वोत्कृष्ट हित करणारे व्यक्ती आहेत. हे तसे व्यक्ती नाही आहेत, जे एका देशाचं हित करतात आणि दुसऱ्या देशाचं नुकसान करतात. आपण बघतो ना कधी-कधी समाजसेवक समाजामध्ये अमुक अमुक समाजाप्रती त्यांचा कल असतो. त्यांना वाटतं, की या जातीप्रती अन्याय झालाय, या समाजाच्या एका घटकाप्रती अन्याय झालाय आणि त्यामुळे त्या समाजाला हित करण्यासाठी, त्या समाजाला फायदा करण्यासाठी काही मोहीम राबवतात किंवा काही स्कीम्स करतात. पण त्यामुळे त्याच समाजातल्या इतर लोकांना त्रास होतो. तर भक्तिविनोद ठाकूर जेव्हा अशा शुद्ध वैष्णवांची जेव्हा महिमा गातात, तेव्हा म्हणतात, श्री चैतन्य महाप्रभूंचे शुद्ध भक्त अशा प्रकारचं हित नाही करत, ज्याच्यामध्ये एकाचं हित आहे आणि एकाचं नुकसान आहे. श्री चैतन्य महाप्रभूंचे शुद्ध भक्त अशा प्रकारचं हित करतात, ज्याच्यामध्ये एकाही भक्ताचं, एकाही व्यक्तीचं, एकाही पशु, पक्षी, एखाद्या जीवात्म्याचं पण नुकसान होत नाही. का? कारण नेहमी ते त्यांच्या वास्तविक आध्यात्मिक ओळखीप्रती त्यांना जाणीव करून देतात. म्हणून श्रील प्रभुपादांनी जे काही हित करून दिलंय, ते भारतासाठी हित करून दिलंय का? काही लोकांनी भारतासाठी जेव्हा हित केलं, तेव्हा शेजारच्या देशांना त्याचा त्रास झाला. काही माओवादी लोकांनी जेव्हा चायनाचं भलं केलं, चायनाच्या समाजाप्रती त्यांनी जेव्हा हित केलं, तेव्हा इतर देशांना त्रास झाला. काही लोकांनी जेव्हा अमेरिके देशासाठी हित केलं, तेव्हा इतर देशांना त्रास झाला. जेव्हा इंग्लंड या देशाने स्वतःच्या हितासाठी काही मोहीम राबवल्या, तेव्हा संपूर्ण जगाला त्रास दिला राज्य करून. पण श्रील प्रभुपादांनी आपल्याला श्री चैतन्य महाप्रभूंचं प्रतिनिधित्व करून जे काही दिलंय, ते कशा प्रकारे आहे माहितीये? तेच तत्व जेव्हा आपण भारतात स्वीकारतो, तेव्हा त्याच्यामध्ये भारतीयांचं हित आहे. तेच तत्व जेव्हा अमेरिकन लोकांनी स्वीकारलं, तेव्हा त्याच्यामध्ये अमेरिकन लोकांचं हित आहे. तेच तत्व जेव्हा इंग्लंडमध्ये स्वीकारलं, तेव्हा इंग्लंडच्या लोकांचं हित आहे. तेच तत्व जेव्हा आफ्रिकेमध्ये स्वीकारलं, तेव्हा त्याच्यामध्ये आफ्रिकेच्या लोकांचं हित आहे. ही कुठली फिलॉसॉफी आहे? हे कुठलं तत्वज्ञान आहे? हे काय दिलंय श्री चैतन्य महाप्रभूंनी? हे काय आधुनिक जगाला समजेल, आधुनिक जगाला उमजेल, आधुनिक जगाला पटेल अशा भाषेमध्ये हे काय दिलंय श्रील प्रभुपादांनी, की तुम्ही काळे असू दे की गोरे असू दे, तुम्ही श्रीमंत असू दे की तुम्ही गरीब असू दे, तुम्ही सुशिक्षित असू दे की अशिक्षित असू दे, तुम्ही स्त्री असू दे की पुरुष असू दे, तुम्ही लहान बाळ असू दे की तुम्ही म्हातारे असू दे, तुम्ही शहरातले असू दे की तुम्ही गावातले असू दे, तुम्ही शेतकरी असू दे की शेतातले जे उत्पन्न होणारे ते ग्रहण करणारे असू दे, पण कोणीही असू दे, तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल. विचार करा, श्री चैतन्य महाप्रभूंनी गौड देश या भागामध्ये प्रचार करायचा प्रयत्न केला, पण त्या लोकांनी ते स्वीकारलं नाही. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी जगन्नाथपुरी येथे स्थित राहून एकदा दक्षिण भारताची यात्रा केली होती आणि तिथे त्यांनी प्रचार केला. पण श्रील प्रभुपादांनी त्या सर्व हितकारक तत्वज्ञानाला इंग्रजी भाषेमध्ये भाषांतरित करून, आणि ते पण कसं? शुद्धतेने, ज्याच्यावर आपण या आजच्या चर्चेच्या सुरुवातीला चर्चा केली, संपूर्ण जगामध्ये विस्तृत केलं. कोण व्यक्ती आहे जो म्हणू शकतो, अहो प्रभूजी, श्रील प्रभुपादांच्या या पुस्तकाचं वाचन करून बघा, माझं नुकसान झालं. आणि इतकी पुस्तकं, असं नाही की 2 वाक्य दिलेत आणि ते केवळ 2च वाक्य सर्वांसाठी हितकारक आहेत. पण असंख्य पुस्तकं, असंख्य वाक्य, असंख्य बोलणं, असंख्य लेक्चर्स, आणि या सर्व लेक्चरांमधून एक एक शब्द हा जो वाचेल तो वाचेल. जो हे पुस्तक वाचेल तो भवसागरापासून वाचेल. वाचेल तो वाचेल. हे किती विलक्षण कार्य आहे. कोण असं करू शकतं? माझा प्रत्येक शब्द प्रत्येक व्यक्तीसाठी लाभकारक आहे, हितकारक आहे, शुभ आहे, हे कोण म्हणू शकतं? केवळ श्रील प्रभुपाद म्हणू शकतात. म्हणून श्री चैतन्य चरितामृताचा आदी लीला याचा जो पहिला अध्याय आहे, याचे श्लोक सुरू होण्याआधी श्रील प्रभुपादांनी काही लिखाण केलंय. ते माझ्या समोर आता इंग्रजीमध्ये आहे, पण त्याचं मराठीमध्ये मी भाषांतर वाचता वाचता तुमच्यासाठी करतो. इथे लिहिलंय, श्री चैतन्य चरितामृताचं हे जे पुस्तक आहे, हे प्रामाणिक बुद्धिमान लोकांसाठी मी प्रस्तुत करत आहे, जे परम सत्याला जाणण्याची इच्छा बाळगतात. हे एका मानसिक स्तरावर असलेल्या कोणा
उद्धट बुद्धिमान व्यक्तीचा उद्धटपणा नव्हे, पण हे एका वरिष्ठ व्यक्तीचे आज्ञा पालन करण्याचा एक प्रामाणिक आणि नम्र प्रयत्न आहे. आमचं हे जे श्री चैतन्य चरितामृत आहे, हे मूळ शास्त्रांपासून कण मात्रही बाजूला जात नाही. आणि त्यामुळे जे कोणी व्यक्ती अधिकृत गुरु शिष्य परंपरेत आहेत, त्यांनी केवळ या पुस्तकाचं श्रवण जरी केलं तरी त्यांना परम सत्य जाणू शकतात. तर श्री चैतन्य चरितामृतामध्ये जे काही ज्ञान दिलंय आणि जे श्रील प्रभुपादांनी आपल्या समोर मांडलंय, ते श्रील प्रभुपाद आपल्याला म्हणतात हे अधिकृत गुरु शिष्य परंपरेत आहे. आणि हा कुठल्या एका बुद्धिमान व्यक्तीचा उद्धटपणा नव्हे, पण एका वरिष्ठ व्यक्तीच्या आज्ञा पालनेचा एक प्रामाणिक आणि नम्र प्रयत्न आहे. म्हणून श्रील प्रभुपादांनी आपल्याला ही जी पुस्तकं दिली आहेत, स्वतःचा मोठेपणा, स्वतःची उत्कृष्ट वाक्यरचना, स्वतःच्या शब्द कसे मी छान छान शब्द सिलेक्ट केलेत, हे दाखवण्याचा प्रयत्न नव्हे, हा उद्धटपणा नव्हे. माझ्या गुरु महाराजांनी मला आज्ञा दिली होती की तू इंग्रजीमध्ये पुस्तकं प्रस्तुत कर. त्या आज्ञा पालन करण्याचा हा प्रामाणिक एक प्रयत्न आहे. एकदा श्रील प्रभुपादांसमोर जेव्हा काही लोक बसले होते आणि चर्चा सुरू होती, तेव्हा एका व्यक्तीने म्हटलं, श्रील प्रभुपाद, तुम्ही एका पापी व्यक्तीमध्ये आणि एका निष्पाप व्यक्तीमध्ये भेदभाव का करता? कारण भगवद्गीतेमध्ये सांगितलंय पंडिता समदर्शिना. एक पंडित, एक उत्कृष्ट व्यक्ती हा एका गायी, एका हत्ती, एका कुत्र्यामध्ये, एका चांडाळामध्ये आणि एका ब्राह्मणामध्ये भेद नाही करत. तर तुम्ही का करताय? तुम्ही तर इतक्या उच्च स्तरावर आहे. तेव्हा श्रील प्रभुपादांनी हात जोडले आणि म्हणाले, मी त्या उच्च स्तरावर नाहीये. प्रचार कार्यामध्ये मला नेहमी बघायला लागतं की प्रचार शिकवण स्वीकारण्यासाठी कोण आतुर आहे आणि कोण माझी शिकवण स्वीकारण्यासाठी अजिबात आतुर नाहीये आणि त्याचं दुर्लक्ष आहे. तर मला हा भेद करायला लागणार. मग या व्यक्तीने म्हटलं, जर तुम्ही त्या उच्च स्तरावर नाही आहात, मग तुमचं श्रेय काय? तुम्ही काय केलं मग? तुम्ही केवळ पूर्व आचार्यांचे शब्द हे इंग्रजी भाषेमध्ये आम्हाला दिले. तर पूर्व आचार्यांचे विचार, पूर्व आचार्यांचे शब्द आम्हाला दिले, त्याच्यामध्ये तुमचा मोठेपणा काय हो मग? तर श्रील प्रभुपादांनी म्हटलं, माझा मोठेपणा हा आहे की पूर्व आचार्यांचे शब्द, पूर्व आचार्यांच्या शिकवणी मी जगभर वितरित केल्या आणि त्या शिकवणी जगभर वितरित करताना मी अजिबात भेदभाव नाही केला. जो दिसला त्याला मी त्या शिकवणी जशा आहेत तशा वितरित केल्या, त्याच्यामध्ये काही बदल नाही केला. आणि नंतर श्रील प्रभुपाद 2 मिनिटं थांबले आणि म्हणाले, माझं पंडिता समदर्शिनाची ही आवृत्ती आहे. तर त्या व्यक्तीला हा जो विचार आहे हा जाऊन बसला की पंडिता समदर्शिना म्हणजे कोण निष्पाप आहे आणि कोण पापी याच्यामध्ये भेदभाव न करणे, की श्रील प्रभुपादांनी जी व्याख्या दिली पंडिता समदर्शिना, की मी देण्यामध्ये कधी भेदभाव नाही केला. अर्थात देण्यामध्ये भेदभाव नाही केला म्हणजे मी प्रत्येकाला एक संधी दिली आपल्या चेतनेचा स्तर उंच करण्यासाठी. आणि विचार करा, जर श्रील प्रभुपादांनी खरोखर भेद केला असता की हा निष्पाप व्यक्ती आणि हा पापी व्यक्ती आहे, तर त्यांनी पुस्तक वितरणावर एवढा भर नसता दिला आणि त्यांचे लेक्चर्स देताना नेहमी विचारलं असतं की तू या लेक्चरला येण्याआधी काही पापकृत्य करून आलायस का? जर पापकृत्य करून आला असेल तर तू बाहेर हो, चालता हो. आणि जे केवळ निष्पाप व्यक्ती आहेत त्यांनीच केवळ माझं लेक्चर ऐकू शकतात. पण श्रील प्रभुपादांनी अशा प्रकारे एकदम स्वाभाविकपणे सांगितलं की माझा पंडिता समदर्शिना हे आहे की मी जगभर या शिकवणी जशा आहेत तशा वितरित केल्यात आणि त्यामध्ये मी कधी भेदभाव नाही केलाय. म्हणून श्री चैतन्य चरितामृत मध्ये लिहिलं, अध्याय क्रमांक 24 आणि श्लोक क्रमांक 277 याच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात की श्रील भक्ती विनोद ठाकूरांनी सांगितलंय, एखाद्या वैष्णवाची ओळख आपण कशी करू शकतो, एखाद्या वैष्णवाचा स्तर आपण कसा समजू शकतो, त्यांनी त्याच्या प्रचार कार्यामध्ये किती वैष्णवांना तयार केलंय.
श्रील भक्तिविनोद ठाकूरांनी हे उदाहरण दिलंय की एक वैष्णव हा एका पारिस मणीसारखा असतो. जशा प्रकारे पारिस जिथे कुठे तुम्ही स्पर्श कराल त्याचं रूपांतर सोन्यामध्ये होतं, तशाच प्रकारे एक श्रेष्ठ वैष्णव ज्याच्या कोणाच्या संपर्कात येतो त्या व्यक्तीमध्ये त्याचं रूपांतर एका चांगल्या प्रामाणिक वैष्णवामध्ये होणारच. आणि ही गोष्ट श्रील प्रभुपाद आपल्याला एका चैतन्य चरितामृताच्या तात्पर्यामध्ये सांगतात. या तात्पर्याद्वारे आपण समजू शकतो, ज्या श्रील प्रभुपादांनी 5,000हून अधिक शिष्यांना दीक्षा दिली आणि असंख्य लोकांना मार्गदर्शन देऊन त्यांना प्रेरणा दिली. तुम्ही आणि आम्ही श्रील प्रभुपादांचे दीक्षित शिष्य नाही आहोत, पण श्रील प्रभुपादांच्या पुस्तकातून शिकवणी स्वीकारतोय. श्रील प्रभुपादांनी आपल्याला इस्कॉन संस्थेमध्ये जी संस्कृती दिली त्याच्या आधारावर आपण आपलं जीवन जगायचा प्रयत्न करतोय. विचार करा, श्रील प्रभुपादांनी किती साधारण जीवात्म्यांना स्पर्श करून त्यांना सोन्यासारखं मौल्यवान बनवलंय. आणि त्या दृष्टीने भक्तिविनोद ठाकूरांची ही व्याख्या वापरून आपण किती समजू शकतो की श्रील प्रभुपादांचं काय उच्च स्थान आहे. एका चैतन्य चरितामृत श्लोकामध्ये सांगितलंय, कलिकालेर धर्म कृष्ण नाम संकीर्तन, कृष्ण शक्ती विना नाही तार प्रवर्तन. कलिकालेर धर्म कृष्ण नाम संकीर्तन. युग धर्म कलियुगाचं काय? कृष्ण नाम संकीर्तन. पण जेव्हापर्यंत श्रीकृष्ण एखाद्या व्यक्तीला त्याची शक्ती संचारित नाही करत तेव्हापर्यंत या हरिनाम संकीर्तनाचा प्रचार कोणी करू शकत नाही. आपण संस्था स्थापित करू शकतो, आपण पैसे गोळा करू शकतो, आपण इमारती तयार करू शकतो, पण लोकांच्या मुखावर जर हरिनाम द्यायचं असेल, युगधर्म द्यायचा असेल, लोकांना जर हरिनाम स्वीकारण्याची प्रेरणा द्यायची असेल, तर त्याच्यासाठी श्रीकृष्णांची शक्ती आपल्यामध्ये संचारित होण्याची खूप गरज आहे. म्हणून अनेक अनेक वैष्णव असे असू शकतात जे आपल्याला गीतेवर तात्पर्य देतील, जे आपल्याला भागवताची शिकवण सांगतील. पण आपल्याला हे नेहमी माहिती पाहिजे, कुठल्याही वैष्णवाचं पुस्तक वाचण्याआधी, कुठल्याही श्रेष्ठ आचार्यांची पुस्तकं वाचण्याआधी नेहमी आपण कृष्ण कृपामूर्ती AC भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद यांना नमन करून ते पुस्तक वाचायला सुरुवात केली पाहिजे. का बरं? कारण कृष्ण शक्ती विना नाही तार प्रवर्तन. ज्या व्यक्तीमध्ये श्रीकृष्णांनी आपली शक्ती संचारित केली, त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये जे आपल्याला मूळ सिद्धांत दिले, त्यांच्या पुस्तकांमध्ये त्यांनी आपल्याला मूळ तत्व दिलेत, त्या तत्वांना समजल्यानंतरच आपण इतर वैष्णवांची पुस्तकं वाचायला पाहिजेत. आपण इतर वैष्णवांचे तत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. का बरं? जसं या देशाचं, भारत देशाचं एक संविधान आहे आणि त्या संविधानामध्ये छोटे मोठे बदल घडू शकतात, छोटे मोठे नियम त्याच्यामध्ये अंतर होऊ शकतं, पण मूळ संविधान चेंज नाही होऊ शकत. भारताचं कॉन्स्टिट्यूशन कधी चेंज होऊ शकत नाही. हा, पण नियम क्रमांक 219 याच्यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो परिस्थिती अनुसार. तशाच प्रकारे आपल्या या इस्कॉन संप्रदायासाठी त्या श्री चैतन्य चंद्र त्या झाडाच्या या इस्कॉन नामक फांदीसाठी मूळ संविधान काय आहे माहितीये? श्रील प्रभुपादांची पुस्तकं. आणि त्या श्रील प्रभुपादांच्या पुस्तकाच्या आधारावर मग आपण जेव्हा इतर आजच्या भक्तांची पुस्तकं वाचतोय किंवा पूर्व आचार्यांची पुस्तकं वाचतोय, तेव्हा आपल्याला ती पुस्तकं नीट समजतील आणि त्यातून आपण काही चुकीची शिकवण घेण्यापासून दूर राहू. कधी कधी हा एक प्रश्न येतो की श्रील प्रभुपादांना प्रत्येक तात्पर्यामध्ये, प्रत्येक श्लोकामध्ये भक्ती कसं काय दिसतं? जसं पहिल्याच अध्यायापासून श्रील प्रभुपाद आपल्याला भक्ती मार्ग सांगतात. पहिल्याच अध्यायापासून श्रील प्रभुपाद आपल्याला हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे ही शिकवण देतात. मग आपण म्हणू, पण हरिनामाचा महिमा आता तर सततम कीर्तयंतो माम, ही गोष्ट तर 10व्या अध्यायात येते. मग पहिल्या अध्यायापासून हरिनाम हरिनाम किंवा पहिल्या अध्यायापासून भक्ती मार्गावर एवढा भर का? 6व्या अध्यायामध्ये ध्यान योग म्हणजे अष्टांग योग या मार्गावर श्रीकृष्णांनी जास्ती विश्लेषण केलंय. पण श्रील प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये पण भक्ती मार्ग देतात. तर अशा प्रकारे का करतात? याची 4 कारणं सांगितली जातात. एक म्हणजे श्रील प्रभुपाद आपल्या स्तरावर नाहीयेत,
की आपण अजूनही विचार करतोय, ह्या श्लोकामध्ये असं का सांगितलंय, त्या श्लोकामध्ये असं का सांगितलंय. श्रील प्रभुपादांना भगवद्गीतेचा अंतिम पाया काय आहे, अंतिम शिकवण काय आहे, हे माहिती आहे. म्हणून श्रील प्रभुपाद आपल्याला त्यांच्या स्तरानुसार शेवटी श्रीकृष्ण कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यान योग हे सगळं सांगितल्यानंतर 18व्या अध्यायामध्ये, शेवटच्या अध्यायामध्ये काय सांगतात, शरणागती. मग जर श्रीकृष्ण शेवटी शरणागती सांगणारच आहेत, तर मग सुरुवातीपासूनच शरणागती सांगायला, श्रीकृष्णांच्या मनातलं सांगायला काय प्रॉब्लेम आहे. कारण श्रील प्रभुपादांना श्रीकृष्णांच्या मनातलं जे काही आहे ते स्पष्ट दिसतंय. हे पहिलं कारण. दुसरं कारण म्हणजे कलियुगातला माणूस हा अल्पबुद्धीचा आहे, त्याची अल्प स्मरणशक्ती आहे. तो कदाचित एकदा एका श्लोकाचं गाभा दिल्यानंतर, ते वाचल्यानंतर विसरून जाईल. प्रायेण अल्पायुष सभ्य कलावस्मिन युगे जन मंद सुमंद मतयो मंद भाग्याही उपद्रुता. आज या व्यक्तीने भगवद्गीता हातात घेतलीये, पुन्हा कधी घेईल माहिती नाही. आज जर या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये मी ध्यान योग, कर्मयोग, ज्ञान योग याच्यावर जास्ती भर दिला, हा बिचारा दुर्दैवी कलियुगा जीवात्मा त्या गोष्टीला प्राधान्य देऊन जर जीवनात पुढे गेला, 18व्या अध्यायापर्यंत पोहोचलाच नाही, तर पुढे त्याला 18व्या अध्यायातली भक्तियोगाची शरणागतीची शिकवण कोण देणार. म्हणून हे जाणून की आपण रोज पुस्तकं वाचत नाही, आपण शास्त्र अध्ययन रोज करत नाही, म्हणून श्रील प्रभुपादांनी सुरुवातीपासून भक्ती मार्गावर भर दिलाय. तिसरी गोष्ट म्हणजे, कारण आज आपली जी संस्कृती आहे, ही संस्कृती चांगली संस्कृती नाहीये. आपल्यावर चांगले संस्कार लहानपणापासून घडले नाहीत. आपण जे वाचन करतोय, आपण जे वाचतोय, आपण जे सिनेमा बघतोय, आपण जे टेलिव्हिजन सिरियल बघतोय, त्या काही चांगले संस्कार घडवणारे नाहीयेत. म्हणून आपल्यामध्ये आधीपासूनच अनेक चुकीचे विचार आहेत. आणि त्या चुकीच्या विचारांना मारण्यासाठी, त्या चुकीच्या विचारांना कापण्यासाठी सगळ्यात शक्तिशाली गोष्ट काय आहे? परमेश्वराचं हरिनाम, परमेश्वराची शुद्ध सेवा. ते जर आपल्याला दिलं नाही, तर श्रील प्रभुपादांना वाटतंय कुठेतरी मी यांना मोठ्या मोठ्या राक्षसांशी झुंजण्यासाठी, त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी हातामध्ये केवळ एक चाकू दिलाय. नाही, मोठ्या राक्षसांना मारण्यासाठी सुदर्शन चक्र पाहिजे, मोठे मोठे शस्त्र पाहिजेत, ब्रह्मास्त्र पाहिजे. तर म्हणून श्रील प्रभुपादांना वाटतं बाहेरचे पण काही राक्षस आहेत, पण आपल्याला सर्वांना हे स्वीकार असेलच की आपल्या हृदयामध्ये मोठे मोठे राक्षस बसलेत, जे अनेक वेळा विचित्र प्रश्न विचारतात आणि आपल्याला भक्तांचा संग, त्याचा फायदा स्वीकारण्यापासून रोखतात. तर या मोठ्या मोठ्या आंतरिक राक्षसांशी लढण्यासाठी आपल्याला मोठे मोठे शस्त्र देणं पण अत्यंत गरजेचं आहे. आणि चौथं कारण म्हणजे श्रील प्रभुपाद या जगात जे अवतरित झाले ते श्री चैतन्य महाप्रभूंचे एक मुख्य सेनापती भक्त म्हणून. तर त्यांना श्री चैतन्य महाप्रभूंची मिशन, श्री चैतन्य महाप्रभूंची मोहीम पण पूर्ण करायची आहे. श्रील प्रभुपाद हे काही असे स्वतंत्र व्यक्ती नाहीयेत. नाही, ते दास दासानुदास वृत्तीत आलेत. त्याच्यामुळे आपल्या स्वामींची मोहीम पूर्ण करण्याची पण त्यांच्यावर एक जबाबदारी आहे. तर त्या दृष्टीने पण श्री चैतन्य महाप्रभूंची शुद्ध भक्ती, प्रेम पुमर्थो महान, हे देण्याचं पण त्यांचं एक उत्तरदायित्व आहे किंवा जबाबदारी आहे. आणि त्याच्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी पण श्रील प्रभुपाद सुरुवातीपासून भगवद्गीतेच्या तात्पर्यापासून आपल्याला भक्ती मार्ग शिकवतात. माझ्याकडे अजून बरेच मुद्दे आहेत, आपण अजून 1 तास या विषयावर बोलू शकतो. पण आपल्या सर्व बालमित्रांना मला ही एक पार्श्वभूमी द्यायची होती, की आपली परिस्थिती 4 दोषांनी युक्त आहे आणि वेद हे 4 दोषांच्या पलीकडे आहेत. पण श्रीकृष्णांचे वेद हे 4 दोषांकडे पलीकडे असले तरी आधुनिक जगातली भाषा, आधुनिक जगातले उदाहरणं, आधुनिक जगातली वाक्यरचना हे आपण जर केलं, तर आपण त्या 4 दोषांच्या पलीकडल्या वेदांना 4 दोषांमध्ये आणू. पण त्याच 4 दोषांपलीकडल्या वेदांना जेव्हा एक शुद्ध भक्त भाषांतरित करतात, तेव्हा ते 4 दोषांच्या पलीकडेच ठेवतात. आणि नंतर आपण चर्चा केली की कसे श्रील प्रभुपाद हे नेहमी दासानुदास वृत्तीत होते आणि त्यामुळे कृष्ण शक्ती विना नाही तारप्रवर्तन, त्यांनी हरिनाम जागोजागी पोहोचवू शकले. थोडं माझ्याकडून आता एक इंटरॅक्टिव्ह करण्याची इच्छा आहे आणि प्रश्न उत्तराच्या रूपामध्ये करण्याची इच्छा आहे. तर आपल्या सर्व बालमित्रांनी तयार राहा, मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. प्रश्न क्रमांक 1, की श्रील प्रभुपादांनी
इस्कॉनची स्थापना केली आणि इस्कॉनची स्थापना केल्यानंतर इस्कॉनच्या वेगवेगळ्या क्रियांअंतर्गत म्हणजे इस्कॉन संस्थेच्या आतमध्ये त्यांनी वेगवेगळे काय काय कार्य केले. तर कोणीही तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता आणि एक गोष्ट सांगू शकता जी श्रील प्रभुपादांनी इस्कॉनच्या आतमध्ये वेगवेगळे जे केले ते एक एक गोष्ट तुम्ही अनम्यूट करून सांगू शकता. हरे कृष्ण. सांगा. मूर्ती पूजन. व्हेरी गुड, खूप छान. अजून काय केलं श्रील प्रभुपादांनी? हरी बोल. प्रसाद वितरण. व्हेरी गुड, प्रसाद वितरण केलं. कोणतरी मोजायला पाहिजे, मी पण मोजतोय. 2 गोष्टी झाल्यात. अजून काय केलं? अनम्यूट करून बोलायचं आहे, टेक्स्ट मेसेज नाही पाठवायचा आहे. प्रीचिंग. रथयात्रा. रथयात्रा. अजून काय केलं? मंदिर स्थापना. मंदिर स्थापना. पुस्तक वितरण. पुस्तक वितरण. अजून काय केलं? मूर्तीपूजा. मूर्तीपूजा पहिला पॉइंट होता. हरिनाम. हरिनामाचं वितरण 6वा पॉइंट होता. प्रीचिंग. प्रीचिंग पण झालं. अजून जपा. जप. ओके, जपा. अजून काय केलं? भक्तांसाठी काय काय केलं? पदयात्रा. पदयात्रा. बुक ट्रान्सलेशन. अजून काय केलं? उत्सवांचं नियोजन. उत्सवांचं नियोजन केलं. अजून काय केलं? मॅचलेस गिफ्टची स्थापना केली. हो, व्हेरी गुड. मॅचेस गिफ्टची स्थापना केली. अजून काय केलं? गोविंदाची स्थापना केली. गोविंदा रेस्टॉरंट. ओके, अजून काय केलं? कृषी समुदाय. कृषी समुदाय. कशा प्रकारे आपण साधं जीवन जगू शकतो याच्यासाठी उदाहरणं स्थापित केली. अजून काय केलं? बोल. फूड फॉर लाईफ. फूड फॉर लाईफ केलं. अजून काय केलं? 15 झाले. गोरक्षा. गोरक्षा 16. अजून काय केलं? इस्कॉन बेस. इस्कॉन बेस. बेस. ओके, स्टुडंटसाठी. प्रभुपादांनी नाही केलं, नंतर केलं त्यांनी. भक्तांना दीक्षा दिल्या. स्वतः श्रील प्रभुपाद त्यांचे आध्यात्मिक दीक्षा गुरु झाले. अजून काय केलं? भगवद्गीतेचा प्रसार. भगवद्गीतेचा प्रचार केला. ओके, तर आपण 19ला थांबू. आता तुम्हाला मी सगळ्यांना एक विचारणार आहे प्रश्न. श्रील प्रभुपाद जेव्हा त्यांच्या गुरु महाराजांना भेटले तेव्हा त्यांच्या गुरु महाराजांनी त्यांना काय इच्छा व्यक्त केली किंवा त्यांना काय आदेश दिला? परदेशात जाऊन प्रचार करण्याचा. त्यांना सांगितलं, तुम्ही एक सुशिक्षित नवयुवक आहात. तुम्ही इंग्रजी भाषेमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणीचा जगभर प्रचार करा. बरोबर? आता आपण जेव्हा हा प्रश्न विचारायच्या आधी जेव्हा चर्चा केली की श्रील प्रभुपादांनी काय काय केलं, तेव्हा 19 पर्यंत आकडा गेला आणि त्यांच्या गुरु महाराजांनी त्यांच्याकडून एकच अपेक्षा केली होती. तुम्ही इंग्रजी भाषेमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणीचा प्रचार केला. मग आता तुम्हा सर्वांना मला एक प्रश्न आहे, कुठे हे 19 गोष्टी ज्या प्रभुपादांनी केल्या एका तराजूवर आपण ठेवू आणि कुठे त्यांच्या गुरु महाराजांनी दिलेली एक शिकवण की तुम्ही इंग्रजी भाषेत प्रचार करा? मग श्रील प्रभुपादांनी ज्या इतर 18 गोष्टी केल्या त्या कशासाठी केल्या? केवळ पुस्तकं 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 गुरु महाराजांनी सांगितलंय, पुस्तकं 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 इंग्रजी भाषेत पुस्तकं इंग्रजी भाषेत पुस्तकं इंग्रजी भाषेत पुस्तकं, हा मंत्र श्रील प्रभुपादांनी काय का नाही स्वीकारला? पण त्यांनी मंदिरं बांधली, गुरु झाले, कृषी क्षेत्र स्थापित केले, गोरक्षा केली. हे सगळ्या गोष्टी त्यांच्या गुरु महाराजांनी कधी सांगितलंच नाही त्यांना. याच्यावर कोणाकडून काही म्हणणं किंवा काही मत तुमच्याकडून? यावरून आपल्याला समजायला पाहिजे गुरु महाराजांची आज्ञा
त्यांच्या मस्तकावर ठेवून, त्यांच्या डोक्यावर ठेवून श्रील प्रभुपाद गेले खरे. श्रील प्रभुपाद जेव्हा अमेरिकेला गेले तेव्हा सोबत काय घेऊन गेले? गायींना घेऊन गेले. मंदिर कशा प्रकारे मोठं भव्य दिव्य बनवायचं याचा कन्स्ट्रक्शन प्लॅन बनवून गेले. ऑर्गॅनिक सीड्स घेऊन गेले कृषी क्षेत्रासाठी. किंवा एक आध्यात्मिक गुरु आपल्या शिष्यांना जेव्हा दीक्षा देतात तेव्हा काय काय शपथा त्याच्याकडून घेतात, काय काय शपथ त्यांच्याकडून घेतात, त्याचा काही कागद. श्रील प्रभुपादांच्या गुरूंनी त्यांना केवळ एकच शिकवण दिली होती किंवा एकच अपेक्षा व्यक्त केली होती की तुम्ही इंग्रजी भाषेमध्ये प्रचार करा. पण श्रील प्रभुपादांनी ती आज्ञा पालन करण्यासाठी जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा केवळ इंग्रजी भाषेतले पुस्तकं घेऊन गेले, एखाद्या गायीला नाही घेऊन गेले. कृषी क्षेत्र स्थापित करण्यासाठी काही बीज नाही घेऊन गेले. दीक्षा कशी द्यायची याची विधी नाही घेऊन गेले. पण श्रील प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत पोहोचले तेव्हा त्यांना लक्षात आलं, गुरु महाराजांनी मला पुस्तक वितरण करायला सांगितलंय, पण ते पुस्तक वितरण करण्यासाठी माझ्याकडे बळ आहे का? आणि जर मी केवळ अट्टहास केला की नाही माझ्या गुरु महाराजांनी मला शिकवण दिली तर मी पुस्तकं लिहिणार, ते वितरण किती करणार? जर एखाद्या व्यक्तीचं वय 69 आहे, प्रवासामध्ये 2 हार्ट अटॅक झालेत आणि अमेरिकेमध्ये कोणी ओळख नाहीये, आणि अशा व्यक्तीने केवळ असाच विचार केला की नाही मीच पुस्तक लिहिणार, मीच भाषांतर करणार, मीच वितरित करणार. आज पूर्ण विश्वामध्ये श्रील प्रभुपादांनी लिहिलेली किती पुस्तकं वितरित झाली असती. म्हणून प्रभुपाद आपल्या गुरु महाराजांची आज्ञा प्राधान्य देऊन अमेरिकेत जेव्हा पोहोचले तेव्हा त्यांना लक्षात आलं हे मोठा देश आहे आणि पूर्ण विश्व माझी वाट बघतंय, माझ्याकडून अधिकृत भाषांतर झालेली पुस्तकांची वाट बघतंय. पण मी जर या एका कार्यामध्ये जर व्यस्त झालो तर कदाचित ती पुस्तकं 4 लोकांपर्यंत पोहोचतील, पण असंख्य लोकांपर्यंत जर मला ती पुस्तकं पोहोचवायची असेल तर माझ्याकडे मनुष्यबळ पाहिजे, म्हणजे माझ्याकडे शिष्य पाहिजेत. मग आता शिष्य पाहिजेत, मग शिष्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शिष्यांना जर आपण दीक्षा दिली पण ते शिष्य जर त्यांना योग्य प्रशिक्षण नसेल तर मग ते नावाचे शिष्य होतात. म्हणजे त्यांना नीट प्रशिक्षण देणं पण गरजेचं आहे. नीट प्रशिक्षण द्यायचं असेल तर आपलं स्वतःचं एक स्थान पाहिजे जिथे आपली शिष्य येऊन राहतील, लोक येऊन राहतील आणि आपल्याकडून प्रशिक्षण स्वीकार करतील. म्हणजे आपली स्वतःची मंदिरं पाहिजेत. म्हणून मंदिर बांधणं गरजेचं आहे. का? पुस्तक वितरण करायचंय. शिष्य पाहिजेत का? पुस्तक वितरण करायचंय. बरं मी पुस्तकात उच्च तत्व लिहिले आहेत, पण जेव्हा लोक येऊन म्हणतील अहो तुमच्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे की वैष्णव एकमेकांशी कधी भांडण करत नाहीत, आणि जेव्हा आम्ही तुमच्या मंदिरात आलो तेव्हा आम्ही बघितलं की 2 वैष्णव तर गेटवरच भांडत होते, तर मग लोक काय म्हणतील की मग तुमचे पुस्तकं आम्ही घेणार का नाही, कारण तुमचे पुस्तकं हे केवळ लेखी स्वरूपातलं ज्ञान आहे, हे प्रत्यक्ष स्तरावरलं ज्ञान नाहीये. म्हणजे जेव्हा मंदिरं बांधू, जेव्हा भक्तांना दीक्षा देऊ, जेव्हा शिष्यांना नीट प्रशिक्षण देऊ, तेव्हा त्यांना एकमेकांसोबत कसं राहायचं हे पण सांगायला लागेल. नाही तर मी एवढे पुस्तकं लिहितोय पण त्या पुस्तकांमध्ये आणि माझ्या शिष्यांच्या वागणुकीमध्ये जर विरोधाभास दिसला तर ती पुस्तकं कोणी घरी घेऊन जाणार नाही. म्हणजे माझ्या शिष्यांना एकमेकांना सोबत राहण्याची शिकवण पण मला द्यायला लागेल. का बरं? पुस्तकं वितरण होण्यासाठी. पुस्तकांमध्ये लिहिलंय की साधं जीवन हे खूप महत्वाचं आहे आणि तांत्रिकी जीवन हे आपल्याला कधी समाधान देत नाही. पण जर मी तशा प्रकारचे कृषी क्षेत्र स्थापित नाही केले आणि लोकांनी जर म्हटलं अहो तुम्ही तुमच्या पुस्तकांमध्ये केवळ म्हणताय की साधं जीवन जगायला पाहिजे आणि टेक्नॉलॉजीनी समाधान होत नाही, पण तुमचे सगळे जे मंदिर आहेत ते शहरांमध्येच आहेत आणि तुम्ही तर सगळी टेक्नॉलॉजी वापरता, तुम्ही तुमच्या पुस्तकांमध्ये जे लिहिताय त्याचं कुठे काय प्रत्यक्ष आहे का? मग ते दाखवण्यासाठी कृषी क्षेत्र पाहिजेत. त्या कृषी क्षेत्रांमध्ये जर आपण गायींची रक्षा नाही केली मग आपण हे लोकांना कसं पटवून देणार की नाही गोरक्षा ही महत्वाची आहे, कारण गोरक्षा गायी म्हणजे आई आहे. जेव्हापर्यंत आपण आईची रक्षा नाही करत तेव्हापर्यंत आपण सुसंस्कृत कसे आहोत? केवळ नवीन नवीन कपडे परिधान करून आपण सुसंस्कृत व्यक्ती होत नाही, पण आपल्याला जन्मदात्या आईप्रती आणि आपल्याला पोषण देणाऱ्या गायीप्रती जेव्हापर्यंत आपण सुसंस्कृतपणे वागत नाही तेव्हापर्यंत आपण सुसंस्कृत कसे आहोत? अशा प्रकारे जर तुम्ही बघितलं, जर पुस्तकामध्ये श्री चैतन्य चरितामृतामध्ये अनेक वेळा येतं की श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या सर्व भक्तांना प्रसाद वितरण केलं आणि जर श्रील प्रभुपादांनी फूड फॉर लाईफ
ही प्रसाद वितरण करण्याची संस्था तर स्थापितच केली नाही, तर लोक पुस्तकं वाचल्याने म्हणतील तुमच्या पुस्तकांमध्ये नेहमी प्रसादाचं श्रेष्ठ स्थान सांगितलंय, पण आम्हाला कधी प्रसाद मिळाला नाही तुमच्या मंदिरात. म्हणजे प्रसादाचा महिमा लिहिल्यानंतर तो महिमा चाखण्यासाठी खरोखर प्रसादाचं वितरण करायला लागेल. जेव्हा श्रीकृष्ण गुरुकुलात गेले हे असं लिहिलंय, तर लोक म्हणतील पण आमच्या मुलांसाठी तुम्ही गुरुकुल कुठे बांधलंय? आमच्या मुलांसाठी तर कॉन्व्हेंट स्कूलच आहे. म्हणजे जे पुस्तकं वाचतायत त्यांच्या मुलांसाठी गुरुकुल पण बांधायला लागतील. म्हणजे आपण जे आता 19 गोष्टी मोजल्या होत्या ना, त्याच्यातली प्रत्येक गोष्ट श्रील प्रभुपादांनी का केली? मंदिरं का बांधले? पुस्तक वितरणासाठी. शिष्यांना दीक्षा का दिली? पुस्तक वितरणासाठी. कृषी क्षेत्र का बांधले? पुस्तक वितरणासाठी. गोरक्षा का केली? पुस्तक वितरणासाठी. फूड फॉर लाईफ प्रसादम डिस्ट्रीब्युशन का केलं? पुस्तक वितरणासाठी. प्रभुपादांच्या जीवनामध्ये त्यांनी एक एक गोष्ट जी काही केली आहे ती आपल्याला कदाचित एका उथळ स्तरावर असं वाटेल, अहो प्रभूजी, पण हे श्रील प्रभुपादांना सांगितलं कोणी करायला? त्यांच्या गुरु महाराजांनी तर फक्त एकच त्यांना अपेक्षा व्यक्त केली होती, इंग्रजी भाषेमध्ये तुम्ही जगभर प्रचार करा. पण श्रील प्रभुपाद आपल्या गुरु महाराजांच्या शिकवणीप्रती किती एकनिष्ठ आहेत बघा. कोणी शिष्य असतात ते असतात सारग्राही, आणि कोणी शिष्य असतात त्यांना आपण म्हणतो भारवाही. सारग्राही वैष्णव हे आपल्या गुरु महाराजांच्या शिकवणीच्या शब्दांना महत्व देतात, पण त्याच्या संदेशाला पण महत्व देतात. आणि श्रील प्रभुपादांना लक्षात आलं, जर मला अमेरिकेमध्ये पुस्तकांचं वितरण करायचं असेल, माझ्याकडे मंदिरं पाहिजेत, माझ्याकडे बीबीटी पाहिजे, माझ्याकडे फूड फॉर लाईफ पाहिजे, माझ्याकडे फार्म कम्युनिटीज पाहिजेत, माझ्याकडे काऊ प्रोटेक्शन पाहिजे, माझ्याकडे हे पाहिजे, माझ्याकडे ते पाहिजे, माझं सगळं का? पण कारण हे सर्व मला माझ्या गुरु महाराजांची एक इच्छा पूर्ण करण्यासाठी कामी येईल. आणि हे मी कशासाठी सांगतोय तुम्हाला? 11 वर्ष प्रभुपाद पूर्ण विश्वामध्ये 13 की 14 वेळा भ्रमण केलंय आणि ठिकठिकाणी जाऊन वेगवेगळ्या परिस्थिती अनुसार त्यांनी प्रचार केला. पण जेव्हा शेवटचे दिवस आले, जून, जुलै, ऑगस्ट या काळादरम्यान 1977 दरम्यान श्रील प्रभुपादांना लक्षात आलं, आता माझा प्रयाण करण्याचा वेळ आलाय. आणि श्रील प्रभुपाद या जगातून 14 नोव्हेंबर 1977 संध्याकाळी 7:19, 7:20 या दरम्यान या जगातून निघून गेले. शेवटचे 2-3 महिने श्रील प्रभुपाद वृंदावनात जाऊन राहिले. आणि वृंदावनात जेव्हा जाऊन राहिले तेव्हा श्रील प्रभुपादांनी शेवटच्या काही दिवसांमध्ये काय केलं कोणी सांगू शकतं मला? शेवटच्या दिवसांमध्ये श्रील प्रभुपादांनी गोरक्षा केली. शेवटच्या दिवसांमध्ये श्रील प्रभुपादांनी नवीन अजून भक्तांना दीक्षा दिली. श्रील प्रभुपादांनी शेवटच्या काही दिवसांमध्ये नवीन मंदिरं कशी उभारायची याच्यासाठी मीटिंग्स घेतले. शेवटच्या काही दिवसांनी श्रील प्रभुपादांनी प्रसाद वितरण अजून आपण कसं वाढवू शकतो याच्यासाठी मीटिंग्स घेतले. शेवटच्या दिवसांमध्ये श्रील प्रभुपादांनी कृषी क्षेत्र आपण अजून कसे वाढवू शकतो याच्यासाठी मीटिंग्स घेतले. की श्रील प्रभुपादांनी शेवटच्या काही दिवसांमध्ये काय केलं कोणी सांगू शकतं मला अनम्यूट करून? ट्रान्सलेशन. श्रील प्रभुपादांनी शेवटच्या काही दिवसांमध्ये मी गुरु आहे 5000 शिष्यांचा या भावनेतून मुक्त झाले. श्रील प्रभुपादांनी मी एका आंतरराष्ट्रीय संस्थेचा आचार्य या भावनेतून मुक्त झाले. श्रील प्रभुपादांनी मी अनेक ठिकाणी गोरक्षा स्थापित केली आहे या भावनेतून मुक्त झाले. श्रील प्रभुपादांनी मी फूड फॉर लाईफ जागतिक स्तरावर मोफत प्रसाद वितरणाची एक संस्था स्थापित केली या भावनेतून मुक्त झाले. फक्त एका भावनेला पूर्णपणे स्वतःमध्ये त्यांनी स्वतःला पूर्णपणे त्याच्यामध्ये बुडवून घेतलं. ती कुठली भावना माहितीये? माझ्या गुरु महाराजांनी मला सांगितलं होतं, तू इंग्रजी भाषेमध्ये प्रचार कर आणि इंग्रजी भाषेमध्ये पुस्तकांचं भाषांतर कर. शेवटचे काही दिवस प्रभुपादांनी दीक्षा देणं बंद केलं. शेवटचे काही दिवस मॅनेजमेंट मीटिंग्स घेणं बंद केलं. गोरक्षाचं मॅनेजमेंट करणं बंद केलं. सगळं बंद केलं. पण श्रील प्रभुपादांनी संस्कृत पुस्तकांचं इंग्रजी भाषांतर करणं बंद नाही केलं. म्हणून शेवटच्या क्षणी जे श्रील प्रभुपादांचे चित्र आहेत किंवा श्रील प्रभुपादांचे जे व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही बघितले तर त्यांचे गाल पण पूर्णपणे आतमध्ये गेलेत. आणि शेवटचे 15 ते 20 दिवस श्रील प्रभुपादांनी पाण्याचा एक थेंब नाही प्यायलेत आणि अन्नाचा एक दाणा नाही घेतलेत. पण
त्यांच्या अशा दुर्बळ झालेल्या शरीराजवळ त्यांचे शिष्य एक मायक्रोफोन ठेवायचे इतक्या जवळ, आणि श्रील प्रभुपादांनी स्कंद क्रमांक 10 अध्याय क्रमांक 13 हा भाषांतरित केला, शेवटचा अध्याय. आणि त्यानंतर श्रील प्रभुपाद आपल्याला सोडून आपल्या गुरु महाराजांच्या सेवेमध्ये, श्री चैतन्य महाप्रभूंच्या सेवेमध्ये, श्री श्री राधा गोपीनाथ यांच्या सेवेमध्ये आपल्याला सोडून निघून गेले. याचा अर्थ जेव्हा श्रील प्रभुपाद अमेरिकेला गेले तेव्हा एकच भूमिका होती, मी माझ्या गुरु महाराजांचा शिष्य आहे. आणि मधल्या 11 वर्षांमध्ये श्रील प्रभुपादांनी अद्वितीय आध्यात्मिक यश गाठलं आणि अद्वितीय भौतिक यश पण गाठलं. अनेक प्रॉपर्टी होते, अनेक यश त्यांना मिळालं. पण शेवटच्या काही दिवसांमध्ये जेव्हा जायची वेळ आली तेव्हा ते कुठल्या भूमिकेला स्वीकारले, तेव्हा मधल्या 11 वर्षांमध्ये जी एक विशिष्ट उत्कर्षाची जी भूमिका होती ती त्यांनी त्याग केली. आणि पुन्हा एकदा आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू काय होता, गुरु महाराजांचं आज्ञापालन, त्याला स्वीकारून या जगातून गेले. याच्यातून आपल्याला लक्षात येतं, जरी आपल्या या साधारण भौतिक डोळ्यांना ते दिसत नसेल, अरे एवढे मंदिरं का बांधतायत, गुरु महाराजांनी कधी सांगितलं नाही, एवढ्या शिष्यांना दीक्षा का देतात, गुरु महाराजांनी कधी सांगितलं नाही, कृषी क्षेत्र का स्थापित करतात, गुरु महाराजांनी का नाही सांगितलं. पण हे सगळं करताना श्रील प्रभुपादांच्या मनामध्ये केवळ एकच भावना होती, गुरु महाराजांनी सांगितलंय पुस्तक वितरण कर, आणि पुस्तक वितरण करण्यासाठी मंदिरं पाहिजे, पुस्तक वितरण करण्यासाठी मनुष्यबळ पाहिजे, पुस्तक वितरण करण्यासाठी कृषी क्षेत्र पाहिजे, पुस्तक वितरण करण्यासाठी फूड फॉर लाईफ पाहिजे, पुस्तक वितरण करण्यासाठी हे पाहिजे, पुस्तक वितरण करण्यासाठी ते पाहिजे. अशा प्रकारे जेव्हा आपण आपल्या गुरु महाराजांच्या आज्ञा पालनेसाठी जे काही गरजेचं आहे ते करण्यासाठी तत्पर होऊ, गुरु महाराजांच्या एक आज्ञा पालन करण्यासाठी 19 गोष्टी तयार करण्यासाठी, 19 गोष्टी करण्यासाठी जेव्हा आपण उत्सुक होऊ, एका पायावर उभे राहू, तेव्हा आपल्याला हे तत्व समजण्याची सुरुवात होईल की श्रील प्रभुपादांचं स्तर काय. जेव्हापर्यंत आपण आपल्या गुरु महाराजांच्या एका आज्ञा पालनासाठी 19 वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी तयार नाही आहोत, तेव्हापर्यंत आपण केवळ वैष्णवांकडून ऐकून अंदाज लावू शकतो की श्रील प्रभुपाद हे आपल्या गुरु महाराजांप्रती किती एकनिष्ठ होते. आणि जेव्हा अशा प्रकारचे व्यक्ती आपल्या गुरु महाराजांप्रती 43 वर्ष एकनिष्ठ असतात, त्यांना गुरु महाराजांकडून आज्ञा मिळाली 1922 मध्ये, आणि श्रील प्रभुपाद आज्ञा पालन करण्यासाठी अमेरिकेत गेले 1965 मध्ये. 43 वर्ष जेव्हा हृदयामध्ये गुरु महाराजांचं आज्ञापालन घेऊन फिरतात आणि विचार करतायत, मला आज्ञापालन करायचंय, मला इंग्रजी भाषेत प्रचार करायचा, मला इंग्रजीमध्ये पुस्तकं भाषांतरित करायचे आहेत, तेव्हा कुठे 11 वर्षाचं यश मिळतं. श्रीकृष्णांचे नियम बघा कसे आहेत, 1:4 चा रेशो आहे. 4 भाग जेव्हा आपण संघर्ष करू तेव्हा 1 भाग श्रीकृष्ण आपल्याला यश देतात. 43 वर्ष जेव्हा संघर्ष केले तेव्हा 11 वर्षांचं यश दिलं श्रील प्रभुपादांना. तर जेव्हा आपण श्रील प्रभुपादांचं चित्र बघतो तेव्हा श्रील प्रभुपादांच्या गळ्यांमध्ये मोठे मोठे हार असतात आणि मोठ्या व्यासासनावर बसलेले असतात आणि त्यांच्या समोर मायक्रोफोन असतो आणि हजारो शिष्य त्यांच्या समोर बसून त्यांचे प्रवचन ऐकतायत. पण ही परिस्थिती निर्माण होण्याआधी 43 वर्ष, त्याच्या 4 गुणिले वर्ष, श्रील प्रभुपाद आपल्या गुरु महाराजांच्या एक आज्ञापालन करण्यासाठी किती झटत होते हे आपल्याला श्रील प्रभुपाद लीलामृत वाचन करून समजेल. तर हे श्रील प्रभुपादांचं स्तर आहे की माझ्या गुरु महाराजांना प्रसन्न करण्यासाठी काय काय करायला लागेल मला, याची त्यांनी लिस्ट बनवली आणि त्या सर्व लिस्टमध्ये जे काही गरजेचं होतं त्यामध्ये स्वतःला झोकलं. आणि हे सगळं केवळ एका कारणासाठी की गुरु महाराजांना प्रसन्न करण्यासाठी. अशा प्रकारे जेव्हा श्रील प्रभुपाद आपल्या गुरूंप्रती एकनिष्ठ आहेत आणि श्रीकृष्णांप्रती एकनिष्ठ आहेत, तेव्हा मग कुठे कृष्ण शक्ती विना नाही तार प्रवर्तन. तर सर्व बालमित्रांना माझा हा एकच संदेश आहे की जेव्हा आपण आपल्या गुरु आज्ञा पालनाला महत्व देतो आणि त्याच्यासाठी निरनिराळे संघर्ष स्वीकारतो आणि एका अर्थाने जे शब्द आपल्याला मिळाले आहेत, जी आज्ञा आपल्याला मिळाली आहे, त्या शब्दांच्या बाहेर जाण्यासाठी पण आपण तयारी दाखवतो. पण कशासाठी? त्या शब्दांना पूर्ण करण्यासाठी. तेव्हा मग कुठे आपण श्रील प्रभुपादांना समजण्यासाठी सुरुवात करूया. तर हा माझा एक शेवटचा संदेश होता तुम्हा सर्वांना आणि यावर आपण सगळे मनन करू शकता. आपले जे गुरुजन आहेत ते जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट सांगतात तर आपण अनेक वेळा त्या शब्दांना धरतो आणि आपण म्हणतो की चला हे शब्द पूर्ण करायचे आहेत.
आणि शब्द ते पूर्ण नाही झाले तर सोपं आहे सांगणं, माझ्याकडून हे होणार नाही. पण जर आपण प्रामाणिक असू तर आपण म्हणू, हे शब्द जर आहेत आणि हे शब्द जर पूर्ण करायचे असेल तर याच्यासाठी हे पण करीन, ते पण करीन, ते पण करीन, ते पण करीन. का? कारण हे मूळ शब्द मला पूर्ण करायचे आहेत. तर अशा प्रकारे श्रील प्रभुपाद यांचं एक अद्वितीय स्थान आहे. आणि इस्कॉन संस्था जेव्हापर्यंत या जगात आहे तेव्हापर्यंत श्रील प्रभुपाद हे त्याचे संस्थापक आचार्य राहणार आहेत आणि आपले प्रमुख शिक्षागुरु राहणार आहेत. आणि अनेक दीक्षागुरु आणि अनेक शिक्षागुरु येऊन जातील, पण श्रील प्रभुपादांनी जी आपल्याला दिलेली शिकवण आहे, ज्याच्यामध्ये कृष्ण शक्ती संचारित आहे, ती आपल्या जीवनाचा नेहमी केंद्रबिंदू राहील, आपल्या जीवनाचा आध्यात्मिक जीवनाचा नेहमी तो पाया राहील. अशा प्रकारे आपण श्रील प्रभुपादांना प्रसन्न करू आणि श्रील प्रभुपादांचे जे प्रामाणिक अनुयायी आहेत त्यांना पण प्रसन्न करू. जर आपण श्रील प्रभुपादांच्या शिकवणीला आपल्या जीवनामध्ये स्थान नाही देऊ शकलो तर मग आपण श्रील प्रभुपादांना पण प्रसन्न नाही करू शकत आणि श्रील प्रभुपादांच्या अनुयायींना पण नाही प्रसन्न करू शकत. आणि नक्कीच श्री चैतन्य महाप्रभू, श्री नित्यानंद प्रभू आणि श्री राधाकृष्ण यांना पण प्रसन्न नाही करू शकत. तर आपल्या सर्वांकडे एक सुवर्ण संधी उपस्थित आहे. केवळ श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांचं अध्ययन करायचंय, श्रील प्रभुपादांच्या जीवनाचं जे एक उत्तम उदाहरण आहे त्याच्यापासून प्रेरणा स्वीकारायची आणि यथाशक्ती यथामती स्वतःला वळण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा. आणि अशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये जितकं शक्य होईल तेवढं श्रील प्रभुपादांच्या शब्दांचं जेव्हा अनुसरण करू, त्या प्रकारे आपल्या जीवनाला एक वळण देण्याचा प्रयत्न करू, तितक्या प्रमाणात आपण आध्यात्मिक दृष्टीने यशस्वी होऊ. तर खूप खूप धन्यवाद. मी इथे माझं बोलणं थांबवतो. जर कोणाच्या मनात एखादा प्रश्न असेल तर तुम्ही एखादा प्रश्न विचारू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. मी श्रीमान नंददुलाल प्रभूंचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने आजचे हे लेक्चर आमच्या समोर ठेवले. त्यांनी आम्हाला सांगितलं की कशा प्रकारे 4 दोषरहित अपौरुषीय वेद आहेत. ते आपल्याला सहज साध्य नाहीयेत, परंतु ते आपल्यापर्यंत आधुनिक उदाहरणांद्वारे पोहोचवण्याचं काम श्रील प्रभुपादांनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर जे भगवंत आहेत त्यांचं खरी शिकवण की अनेक ज्ञानी लोक भगवंतांना जाणतात, काही निर्गुण निराकार रूपात जाणतात, काही सगुण साकार म्हणतात, पण कृष्ण हेच भगवंत आहेत हे त्यांना माहित नाहीये. परंतु प्रभुपादांनी अगदी आपली बुद्धिमत्ता, आपली गती पाहता कृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि त्यांचं ते गोलोक धामामध्ये आपल्या भक्तांसोबत राहतात. ही भगवंताची अत्यंत सूक्ष्म आणि योग्य ओळख प्रभुपादांनी आपल्याला करून दिली. आणि प्रभुजीने खूप छान पॉइंट मांडला की प्रभुपाद हे भारवाही नव्हते तर ते सारग्राही होते. खूपच सुंदर हा पॉइंट अत्यंत छान वाटला की भारवाही नाही तर ते सारग्राही होते, की गुरूंच्या आज्ञेचा सार त्यांनी जाणून मग त्या एका आज्ञेला करण्यासाठी अनेक इतर 19 पद्धती त्यांनी शोधून काढल्या. आता मी विनंती करतो, कुणाला काही प्रश्न असेल तर कृपया आपण हँड रेज करायचा आहे आणि मग त्यांना संधी दिली जाईल आणि मग त्यांनी अनम्यूट करून प्रश्न विचारायचा आहे. मानसी सुभेदार, कृपया आपण अनम्यूट करून आपला प्रश्न विचारू शकता प्रभूजी. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभूजी. तर माझा असा प्रश्न होता की यश प्रभुपादांची 125वी बर्थ अॅनिव्हर्सरी आहे, तर त्या ह्याच्यावरती तर एका विद्यार्थी जीवन जगत असताना एका विद्यार्थ्याने त्याच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये अशा कुठल्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे जेणेकरून आपण म्हणजे इस्कॉनच्या प्रती, भगवंतांच्या प्रती आणि श्रील प्रभुपादांच्या प्रती आपली कृतज्ञता किंवा एक ग्रॅटिट्यूड व्यक्त करू शकतो. हरे कृष्ण. आपण विद्यार्थी दशेत आहोत. विद्यार्थी दशेमध्ये आपले काही जबाबदाऱ्या आहेत. जेव्हा आपण मोठे होऊ तेव्हा आपल्या इतर जबाबदाऱ्या असतील. विद्यार्थी दशेत, विद्यार्थी अवस्थेमध्ये आपल्याकडून काय काय अपेक्षा आहेत,
एक दोन सांगू शकता तुम्ही ज्यांनी प्रश्न विचारलाय? म्हणजे अभ्यास करणे, आई वडिलांचं ऐकणं. पैसे कमवणे? नाही प्रभूजी. लग्न करणे? नाही प्रभूजी. मुलांची काळजी घेणे? हे नाही प्रभूजी. म्हणजे छोटे बहीण भाऊ असतील तर. शनिवारच्या लेक्चर मध्ये लेक्चर देणे? नाही प्रभूजी. मंदिर चालवण्यासाठी थोडं फंड कलेक्शन करणे किंवा जन्माष्टमीसाठी देणगी देण्यासाठी लोकांना प्रेरणा देणे, जेणेकरून आपलं मंदिर पुढे पण चालत राहील? नाही. विचार करा, विद्यार्थी दशेमध्ये आपलं किती साधं सोपं जीवन आहे. अभ्यास करायचा, वागणूक चांगली ठेवायची आणि आध्यात्मिक दृष्टीने शुद्ध जीवन जगायचा प्रयत्न करायचा. जर आपले आई वडील भक्त असतील तर आधीच वातावरण आपल्या घरचं शुद्ध आहे, आहार आपला शुद्ध आहे, आपल्या समोर शुद्ध उदाहरण आहेत. आणि समजा आई वडील भक्त नसतील आणि आपण भक्त असो, तर इथून आजूबाजूला जर भक्त आई वडील असतील तर त्यांच्याकडून आपण शिकू शकतो की आपण कशा प्रकारे शुद्ध जीवन जगू शकतो. विद्यार्थी दशा किती साधी सोपी दशा आहे. नियमित अभ्यास करणे आणि आपली वर्तणूक, आपली वागणूक हे नेहमी सदाचार या स्टेजवर ठेवणे. म्हणून विद्यार्थी दशा ही किती छान आपल्याकडे एक संधी आहे. शास्त्रांचं वाचन करणे, आपल्या शाळेतील ज्ञानाच्या पुस्तकांचं वाचन करणे आणि सदाचार करणे, उद्धटपणा त्यागणे, खोटं बोलणं त्यागणे, मनात एक काहीतरी आणि जिभेवर काहीतरी एक, अशा प्रकारचा हा जो व्यवहार असतो तो त्यागणे. सिंपल आहे. स्टुडंट लाईफ म्हणजे चांगलं अध्ययन करायचं आणि चांगला सदाचार करायचा आणि आध्यात्मिक दृष्टीने चांगली साधना करायची. या 3 गोष्टींवर जर तुम्ही भर दिला तर तुमचं विद्यार्थी दशेतलं जीवन यशस्वी. याच्यातलं किती गोष्टी कठीण वाटतात तुम्हाला? तुमच्या पुस्तकांचं अध्ययन करणं कठीण वाटतं का तुम्हाला? नाही प्रभूजी. आणि सदाचार करणं, समजा खरं बोलणं कठीण वाटतं का तुम्हाला? किंवा मनात एक काहीतरी दुसरंच ठेवायचे विचार आणि बोलताना दुसरंच काहीतरी बोलायचं, हे सोपं आहे की मनात जे आहे ते बोलायचं प्रांजळपणे? काय सोपं वाटतं तुम्हाला? प्रांजळ असणं सोपं आहे की नेहमी लक्षात ठेवणं, अरे याला मी काय खोटं बोललो होतो, त्याला मी काय खोटं बोललो होतो आणि त्याच्याशी मी काय चुकीचं बोललो होतो ते सगळं लक्षात ठेवणं जास्ती कठीण आहे? प्रभूजी प्रांजळपणे बोलणं सोपं आहे. है ना? म्हणून साधं जीवन जगणे आणि त्यानुसार आपलं साधं बोलणं आणि आपले जे काही पुस्तक आहे त्याचं अध्ययन करणं आणि खूप छान एक प्रामाणिक मुलगा किंवा एक प्रामाणिक नागरिक किंवा एक प्रामाणिक भक्त बनणे, याच्यावर जर आपण फोकस केला तर आपण श्रील प्रभुपादांना नक्कीच प्रसन्न करू. विद्यार्थी दशेमध्ये हेच आपले कर्तव्य आहेत. मोठे झाल्यानंतर मग बाकीचे कर्तव्य जे मी तुम्हाला सांगितले ते पण येतील आपल्या खांद्यावर, पण त्याच्यासाठी आपले खांदे मजबूत पाहिजेत. एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी खांदे मजबूत लागतात आणि ते खांदे मजबूत कधी होतात? जेव्हा आपण विद्यार्थी दशेतले जे कर्तव्य ते नीट करतो, तेव्हा मग गृहस्थ आश्रमासाठी किंवा इतर आश्रमांसाठी आपले खांदे मजबूत होतात. पण जर आपण विद्यार्थी दशेमध्ये सदाचार नाही केला, विद्यार्थी दशेमध्ये अध्ययन नाही केलं, तर नंतर जबाबदाऱ्या पेलण्यासाठी आपले खांदे हे दुर्बळ असतील, आपण तो भार नाही उचलू शकणार. मग तर पुढे भरपूर जबाबदाऱ्या येणार आहेत, पण त्या जबाबदाऱ्यांना हँडल करण्यासाठी खांदे मजबूत पाहिजेत. त्यासाठी आज व्यायाम काय? नम्र राहणे आणि जे काही आपल्याकडून अपेक्षा आहेत ते पूर्ण करणे. मोठं काहीच करायचं नाहीये, साध्या सोप्या गोष्टी आहेत. ठीक आहे प्रभूजी? येस प्रभूजी. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. अजून एक हात वर आहे, तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभूजी. प्रभूजी माझा असा एक प्रश्न होता की आता एक विद्यार्थी म्हणून आपली शैक्षणिक पुस्तकं सुद्धा असतात आणि प्रभुपादांची पुस्तकं सुद्धा आहेत.
आता वाचनाची आवड जरी नसली तरी शैक्षणिक पुस्तकं आता वाचावीच लागतात, त्यांना इलाज वगैरे काही नसतो. परंतु असं काही केलं पाहिजे की प्रभुपादांच्या पुस्तकांप्रती एक आकर्षण निर्माण होईल, एक ओढ निर्माण होईल, किंवा मग कधी कधी वाचताना ती क्वालिटी वगैरे येत नाही, तर मग त्यासाठी काय करता येईल आणि एक बॅलन्स पण राहील, असं काय करू शकतो? विद्यार्थी दशेत काय करू शकतो ते सांगतो मी तुम्हाला. कधी पण जेव्हा आपण प्रभुपादांची पुस्तकं घेऊन बसतो, विदाऊट पेन्सिल किंवा विदाऊट पेन बसू नये. हा विद्यार्थी दशेतल्या व्यक्तींचा एक खूप मोठा अपराध होतो, खूप मोठी चूक होते. अपराध नाही म्हणायला पाहिजे, पण चूक येते. का? आपण विद्यार्थी दशेत आहोत, आपली अभ्यासू प्रवृत्ती आहे, आपण नवीन नवीन ज्ञान स्वीकारण्याच्या प्रवृत्तीत आहोत. आपण थोडीच म्हातारे झालो आहोत, 50 वर्ष वय आहे, डोळ्यांना दिसत नाही, चष्मा लागतो, 4 लाईट लागतात, अशा प्रकारचं नाही. आपण 15 वर्षाचे, 10 वर्षाचे, 20 वर्षांचे आहोत. आपण कधी पण हातात पुस्तक घेतल्यावर पेन घेतल्याशिवाय प्रभुपादांची पुस्तकं वाचन करू नये. आणि कधी पण एक पान वाचलं, एक पानामध्ये जे जे महत्वाचे वाक्य होते त्याला अंडरलाईन करायचं. एकच पान वाचायचंय, पूर्ण एक अध्याय नाही वाचायचंय, कारण एक अध्याय वाचून फक्त एक न धड भराभर चिंध्या होतात. एक पान वाचायचं, त्याच्यातले जे महत्वाचे वाक्य आहेत त्याला अंडरलाईन करायचं. एखादं वाक्य मला आवडेल, ते तुम्हाला नाही आवडणार. आपापल्या चेतनेप्रमाणे आपल्याला वेगवेगळी वाक्य आवडू शकतात. तुम्ही आणि तुमची मैत्रीण जर शेजारी बसले आणि तुम्ही प्रभुपादांची पुस्तकं वाचत आहात, त्यांना दुसरं एक वाक्य आवडेल, तुम्हाला एक दुसरं वाक्य आवडेल, पण तुम्ही तुमच्या भगवद्गीतेमध्ये तुम्हाला जे वाक्य आवडतात ते अंडरलाईन करा. ठीक आहे? 5 मिनिटं पान वाचायला, 1 मिनिट चांगले चांगले वाक्य अंडरलाईन करायला, आणि त्याच्यानंतर 5 मिनिटं ते जे वाक्य अंडरलाईन केलंय त्याच्यावर मनन करायला. टोटल 11 मिनिटं झाले. 24 तास दररोज तुमच्याकडे, त्याच्यातून 11 मिनिटं आपल्याला प्रभुपादांच्या पुस्तकांसाठी द्यायचे आहेत. बास. 24 मिनिटं नाही द्यायचे आहेत, 240 मिनिटं नाही द्यायचे आहेत. 5 मिनिटं वाचन, 1 मिनिट अंडरलाईन करण्यासाठी महत्वाचे वाक्य, आणि त्याच्यानंतर 5 मिनिटं जे अंडरलाईन केलंय त्याच्यावर मनन करण्यासाठी. आणि बघा, तुम्हाला लक्षात येईल काय एक एक वाक्य लिहिली आहेत श्रील प्रभुपादांनी, काय त्याची वाक्यरचना आहे, काय त्यांची शब्दांची चॉईस आहे. आणि अशा प्रकारे एका महिन्यातच तुमच्याकडे 30 सुंदर सुंदर गंभीर आणि खोल गाभा असलेली वाक्य असतील तुमच्याकडे. तेव्हा तुम्हाला नंतर लक्षात येईल की श्रील प्रभुपादांनी केवळ आपल्याला अ ब क नाही दिलंय, उत्कृष्ट विचार अ ब क च्या माध्यमाने दिलेत. नुसते ते अक्षर छापलेले नाहीये, ते विचार आहेत, खूप गहन विचार आहेत, खूप खोल विचार आहेत. अधिकांश व्यक्तींच्या मनामध्ये ते तसे विचार येतही नाहीत, पण श्रील प्रभुपादांनी ते त्यांच्या मनातले वैयक्तिक विचार आपल्या समोर आपल्याला समजतील अशा भाषेमध्ये मांडले. तर आपलं किती मोठं सौभाग्य आहे. पण हे समजण्यासाठी त्यांच्या वाक्यांना अंडरलाईन करायला लागेल, आणि त्या वाक्यांवर थोडं तरी 5 मिनिटं मनन करायला लागेल. बस एवढं करायचंय. वाचन, अंडरलाईन, मनन, हे जर तुम्ही 15 दिवस जरी एक नियम म्हणून केलं तर तुम्हाला लक्षात येईल खोल खोल विचार प्रभुपादांनी मांडले आहेत. आणि जेव्हा आपल्याला एक लक्षात येतं ना की या व्यक्तीचे खोल विचार आहेत, या व्यक्तीचे विचार उथळ नाही आहेत, लगेच आपल्यामध्ये त्या व्यक्तीप्रती आकर्षण निर्माण होतं. आणि एकदा का श्रील प्रभुपादांप्रती आकर्षण निर्माण झालं की मग तुम्हाला वारंवार हे सांगण्याची कोणाला गरज नाही पडणार. श्रील प्रभुपादांची पुस्तक वाचा, श्रील प्रभुपादांची पुस्तक का? आकर्षण निर्माण होणार. त्या वाक्यामध्ये किती सुंदर एक वाक्य लिहिलंय, त्या वाक्यामध्ये काय सुंदर एक विचार लिहिलाय, या वाक्यामध्ये श्रील प्रभुपादांचा जो दृष्टिकोन आहे तो किती छान दिसतोय. अशा प्रकारे आपल्या भगवद्गीतेच्या पुस्तकामध्ये अंडरलाईन पाहिजे सगळीकडे. कोणी जर आपली भगवद्गीता उचलली तर त्यांना अंडरलाईन दिसलं पाहिजे, आणि त्यांना कळायला पाहिजे की अच्छा, हे व्यक्ती नुसतं वाचन नाही करत आहेत, तर त्याच्यावर विचारपूर्वक अंडरलाईन पण करतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मनन पण करतात. तर दररोज 24 तासातून 11 मिनिटं तुम्ही श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांना देऊ शकता का? येस प्रभुजी. झालं, मग सोपं आहे. तुम्ही लवकरच खूप बुद्धिमान होणार आहात आणि लवकरच तुम्ही खूप पवित्र होणार आहात, कारण श्रील प्रभुपादांच्या विचारांवर तुम्ही मनन करणार आहात. आपण इथे थांबूया कार्यक्रम आणि पुन्हा कधीतरी भेटूया. आणि तुमच्या या प्रवचन शृंखलेसाठी माझे खूप खूप शुभेच्छा. अशाच प्रकारे इतर पण जे आपले बालमित्र आहेत
त्यांनी पण शिल प्रभुपादांवर मनन करू दे. शिल प्रभुपादांच्या जीवनावर त्यांचे विचार आहेत ते तुमच्या समक्ष मांडू दे. मला पण आज जी एक संधी मिळाली तुमच्या सर्वांसमोर 2 शब्द बोलायचे, त्यासाठी मी खूप खूप कृतज्ञ आहे. शिल प्रभुपादांचा आविर्भाव दिवस मंगळवारी आहे. त्या दिवशी आपण सर्वजण आपापल्या घरी आपापल्या मनातच शिल प्रभुपादांना प्रार्थना करू शकता. तुम्ही आम्हाला सोनं फुकट देऊन गेले, आम्हाला त्याची किंमत नाही, पण वैष्णवांच्या संगतीत जर राहिलो तर सोन्याला पितळ न समजता सोन्याला सोनं समजू आणि त्या सोन्याला नीट सांभाळून ठेवू. आणि कदाचित उद्या जर तुमचे आशीर्वाद असले तर ज्या प्रकारे तुम्ही सोन्याला सहजासहज वितरित केलं, तशा प्रकारे तुमच्याच त्या भावनेला आदर देऊन आम्ही पण उद्या आम्हाला प्राप्त झालेल्या सोन्याला सहजासहजी वितरित करण्याचा प्रयत्न करू. तर खूप खूप धन्यवाद. जय शिल प्रभुपाद जी की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. जय निताई गौर प्रेमानंदे. हरी हरी. हरी हरी बोल. मी श्रीमान नंददुलाल प्रभूंचे मनपूर्वक आभार मानतो की ते इथे उपस्थित राहिले. त्याचबरोबर इस्कॉन बालगोपाल समितीचेही खूप खूप आभार मानतो की त्यांनी ही छान व्याख्यान शृंखला आमच्याकरिता आयोजित केली आणि त्यातून आम्हाला नवनवीन सुंदर बोधही मिळाले, उपदेशही मिळाले. तर या व्याख्यानमाले संबंधित जे काही सूचना आहेत ते आपण पुढं या ग्रुपवरती आपल्या टाकतच राहूया. पुन्हा एकदा नंददुलाल प्रभूंचे आमच्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार की त्यांनी जय शिल अत्यंत व्यस्त प्रभुपाद की जय. दिनचर्येतून वेळ हरे काढला. कृष्ण. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. गुरुदेव की जय.